जो माझा प्रवास सुरू केला, रेडिओ नोकरी, सेंट्रल गव्हर्नमेंटचा जॉब सोडून, म्हणजे बऱ्याच लोकांनी मला वेड्यात काढलं. सिनेमा क्षेत्रामध्ये कोट्यावधी रुपयाचे सिनेमे होतात, पण पैसा नाही आहे. नोबडी मेक्स मनी. एका आयुष्यामध्ये मी राम पण जगतो, मी कृष्ण पण जगतो, मी रावण पण जगतो. तर हे फील्ड खूप ग्लॅमरस आहे, पण हे फसवं आहे. आता मी डेली सोप करतोय गेले 7 वर्ष. मला असं लक्षात आलंय की डेली सोप करणारे ॲक्टर्स आहेत, त्यांना मेंटल इश्यूज होणार. अशोक मामांचं एकदा मला म्हणाले होते की म्हणजे मला ज्या दिवशी सकाळी उठल्यानंतर शूटिंगला जायला कंटाळ येईल ना, त्या दिवशी मी रिटायर होतो. या क्षेत्रामध्ये तुम्हाला एक सपोर्ट सिस्टीम लागतेच लागते. असं होऊ शकत नाही की तो एकटा आहे आणि नाही, एकटा आहे तर तो लटकेल. आता माझ्याकडे मास पण एवढा होता की मला जर गेला आणि कोणी मला म्हणाल की नाही यार हमारा सूट नहीं होता है, नहीं बनेगा, हम लोग काम नहीं करेंगे, इट इज योर लॉस, इट इज नॉट माय लॉस. बॉस, तुला मिलिंद गवळी मिळणार नाही, तू जा, कोणी मिळेल, पण मिलिंद गवळी युनिक कॅरेक्टर. मराठी सिनेमा मागे पडायचं एक कारण आहे की मराठी सिनेमे वाईट येतात असं नाही, तर मल्टिप्लेक्सेसचा जो गणिताचा बिझनेस आहे, तो कुठल्याही मराठी माणसाकडे नाही. ज्यांच्याकडे आहे त्यांना मराठीची आस्था नाही, त्यांना मराठी सिनेमा मारायचा आहे आणि ते खूप इंटेलिजंटली मारतायत. अनेक लोकांना कळतही नाही तो सिनेमा कसा मारला जातो. गरीबाला आज मल्टिप्लेक्स परवडत नाही. हॅलो, हाय, नमस्कार. मी नंदा बजाज तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते टेलिगप्पा चॅनलवर, अनुभवाच्या या कट्ट्यावर. आजचा भाग खूपच खास असणार आहे, कारण नावाप्रमाणेच एक अनुभवी व्यक्ती आज आपल्यासोबत आहे, ज्यांनी हिंदुस्तान के बच्चे म्हणत वक्त से पहले इंडस्ट्रीमध्ये पाऊल ठेवलं. 12वीत मराठी विषयात कमी गुण होते, पण आता 50हून अधिक मराठी सिनेमे केलेत, हिंदी सिनेमे सुद्धा गाजवलेत. आणि या सगळ्यानंतर फक्त नायक नाही तर खलनायक म्हणून सुद्धा त्यांनी इंडस्ट्री गाजवली. आईने साईबाबांना घातलेलं साकडं पूर्ण झालं आणि त्यांचं येणं झालं, पण त्यांनीच अवघ्या महाराष्ट्राला प्रश्न विचारला, तरीही आई कुठे काय करते. बरं, एवढंच नाही तर या सगळ्या जर्नीनंतर अट्टहास पूर्ण झाला लहानपणाचा आणि हिरो म्हणून ते नावारूपाला आले. तर या सगळ्यानंतर आता फायनली आपल्या कट्ट्यावर त्यांचे अनुभव सांगण्यासाठी आपल्यासोबत एक उत्तम अभिनेता, एक उत्तम नट मिलिंद गवळी सर आहेत. नमस्कार 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 सर, तुमचं स्वागत आहे. कसे आहात? मी मस्त आहे आणि मला खूप छान वाटलं तू माझं इंट्रोडक्शन केलं. म्हणजे तू बऱ्यापैकी माझ्याबद्दल वाचलं आहेस आणि 12वीमध्ये कमी मार्क मिळाले हे पण तू आवर्जून सांगितल्यामुळे मला आणखीन छान वाटलं. कारण मार्क मला इतके मिळाले तितके मिळाले आणि असं म्हणतो आपण, आणि आयुष्यामध्ये नंतर मग यशस्वी होत नाही, कारण 10वी 12वीला खूप मार्क मिळवतात आणि पुढे हे होत नाही. मी 12वीला मराठी विषयामध्ये नापास झालो होतो. तू खूप काय म्हणतो ना, अगदी फार डायरेक्ट असं न सांगता की कमी मार्क मिळाले, कमी वगैरे काय मार्क मिळाले नाही. मी 12वीमध्ये मला 100पैकी 20 मार्क मिळाले होते. मी अभ्यासच केला नव्हता आणि मराठी काय माझी मातृभाषा आहे, त्याचा काय अभ्यास करायचा, याच्यात बाकीच्या विषयांचा अभ्यास करत बसलो आणि मराठीतच नापास झालो. ते माझ्या मनाला खूप लागलं, ते माझ्या आईला खूप लागलं. आई रडली त्या दिवशी की हा एकाच विषयात नापास झाला आणि तो पण मराठीत. आणि मग तेव्हापासून मग मी ठरवलं की नाही, आपली मातृभाषा आहे आणि त्याच्यावर काम केलं पाहिजे, त्याच्यावर अभ्यास केला पाहिजे. आणि कदाचित ते एक कारण होतं. मी हिंदी फिल्ममध्ये सुरुवात केली होती, हिंदी मालिका खूप केल्या मी. त्या हिंदी मालिका करून सुद्धा मला मराठी सिनेमे किंवा मराठी सिरियल्स करायच्या होत्या. तर कारण तिथे कुठेतरी आईला जे दुःख दिलं होतं की मराठी विषयामध्ये, आणि ते खरंच लाजिरवाणी गोष्ट आहे, एक मातृभाषा ज्याची मराठी आहे, त्या मराठी विषयातच तो 12वीला नापास होतो. सो असं झालं आणि तो तिकडनं तो एक म्हणजे नापास होणं कधीतरी चांगलं होतं माणसाचं, की नापास नसतो झालो तर मी मराठी फार खूप लाईटली कॅज्युअल घेतलं असतं, की त्याच्यावर फार विचार केला नसता.
पण आज 50हून अधिक मराठी सिनेमे आहेत ज्यामध्ये तुम्ही काम केलंय. आत्ताच मी आईबद्दल तुम्ही म्हणालात, की आई खूप रडली होती. पण ह्या सगळ्यानंतर जी तुमची जर्नी बघून मग तिने आनंदही तेवढाच झाला असेल ना, की मराठी सिनेमे माझ सुद्धा खरं आहे, अगदी आनंद तेवढा झाला म्हणजे मी मराठी क्षेत्रामध्ये तिच्या आनंदासाठीच आलो. हं. काय होतं, ज्यावेळेला आपण कॉलेजमध्ये असतो, आपण शिकत असतो, आपल्याला नेमकं काय करायचं आहे ते माहिती नसतं. नवीन मुलांना पण आता जे कॉलेजमध्ये असतील, शाळेत असतील, तर त्याला हेही करायचं असतं, त्याला तेही करायचं असतं. आपण हेही करू शकतो, तेही करू शकतो. असं आपल्याला यशस्वी व्हायचं असतं. ते यशस्वी होण्याची गुरुकिल्ली कोणाकडेच नसते. आपण याला बघतो, की अरे तेंडुलकर खूप कमी हं. शिकलेला आहे. पण तो त्याच्यासारखं यशस्वी कोणीच नाही. मग आपण क्रिकेट खेळायचं का? एका अभिनेत्याला बघता तर म्हणतो, "अरे मग आपण हं. तोही काही फार शिकलेला नाही आहे, पण तो किती यशस्वी आहे." तर माझा पण असाच गोंधळ झाला होता, हं. की काय करायचं नेमकं आयुष्यामध्ये? बरं कधी-कधी आपल्याला जे आवडतं ते करायला गेलं तर त्यात आपण यशस्वी होऊ की नाही माहिती नसतं. बरं. बऱ्याचशा लोकांना ॲक्टिंग करायची असते, पण ॲक्टिंग क्षेत्रच इतकं विचित्र आहे, इतकं वास्ट आहे, इतकं डिसऑर्गनाइज्ड आहे. तर या ॲक्टिंग क्षेत्रामध्ये आपण यशस्वी होऊ का नाही याची भीतीच असते. हं, प्रत्येकाला असते, हं. मलाही होती. मग आपण काय करूया, की मग असे कुठलं तरी क्षेत्र निवडूया जे आपल्या आवडीचे नाही आहे. पण ते आपल्याला यश देऊन जातात किंवा हं, हं. एक आय-ए-एस, आय-पी-एस व्हायचं माझ्या मनामध्ये होतं. पण मग आय-एस, आय-पी-एस झाल्यानंतर एक मस्त लाल दिव्याची गाडी असते, बंगला मिळतो आणि खूप आपल्याला सांभाळायला लोकं असतात. आपल्या हाताखाली खूप माणसं कामाला असतात आणि ते यश खूप मोठं असतं. तिथे आपल्याला जे मनात करायचं आहे, ते आपण करू शकतो लोकांसाठी. जर लोकांची समाजसेवा करायची असेल, तर त्या लेव्हलवर जाऊन करू शकतो, असाही विचार आला होता. पण म्हटलं मी रमीन का याच्यामध्ये? हो. मला आवडेल का? का मला जमेल का? असं ते सगळे प्रश्न पडत होते. मग मी ग्रॅज्युएशन ज्यावेळेला केलं, तर पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी ॲडमिशन घेतलं बॉम्बे युनिव्हर्सिटीला आणि मग एअरफोर्स जॉइन करूया. मला विमान हां. उडवायला आवडायचं. पण मग नंतर ग्रॅज्युएशनला लक्षात आलं, अरे फिजिक्स आणि मॅथेमॅटिक्सच घेतलं नव्हतं मी. हो. ऑप्शनल ते सब्जेक्ट्स नंतर. होते. हो. बरं तुम्हाला पायलट व्हायचं असेल, तर फिजिक्स आणि मॅथेमॅटिक्स कंपल्सरी आहे. म्हणजे मी पायलट नाही होऊ शकत. मग मी ग्राउंड ड्युटी ऑफिसर होऊ हं. शकतो. आता ग्राउंड ड्युटी ऑफिसर एअरफोर्स जॉइन करायचं आणि तिथे ग्राउंडवर काय काम करायचं? उडता येणार नसेल तर हं. काय? असे असंख्य विचार माझ्या मनामध्ये चालले होते, की काय नेमकं करायचं? मग मी ग्रॅज्युएशन केलं, पोस्ट ग्रॅज्युएशन केलं आणि आई-वडिलांना खुश करायचं. हं. तर त्या काळामध्ये गव्हर्नमेंट जॉब हो. हा फार महत्त्वाचा आहे. एकदा का गव्हर्नमेंट जॉब लागला, की माणसाचं लाईफ सेटल झालं. मग मी सेंट्रल गव्हर्नमेंटचं स्टाफ सिलेक्शन कमिशनचं ती परीक्षा पास झालो आणि ऑल इंडिया रेडिओला ट्रान्समिशन एक्झिक्युटिव्हची पोस्ट मला मिळाली. ओके. म्हणजे या महाराष्ट्रामध्ये काहीतरी 5च मुलं निवडली होती आणि त्यात माझा नंबर लागला. आता काय सेट झालं ना, सेंट्रल गव्हर्नमेंटचा जॉब आहे, तिथे क्वार्टर्स मिळणार राहायला, तिथे मग डी-ए मिळतो आणि मग हे अलाउन्सेस, ते अलाउन्सेस. काही वर्ष काम केल्यानंतर व्हॉलंटरी रिटायरमेंट घ्या, पेन्शन चालू होतं, हे होतं. आज सेट झालं, हं, हं. सगळ्यांना असं वाटलं. पण मी तिथे काम करत असताना मला गव्हर्नमेंटचं आत्ता कामकाज कसं चाललंय मला माहिती नाही. पण त्या काळामध्ये एकदा का गव्हर्नमेंट जॉब मिळाला, की लोकं आरामशीर मग काय किती वाजता या. बरं तुम्हाला जर यायचं असेल, तर सकाळी 9 वाजता हजेरी लावायची. मग चहा प्यायला 2-2 तास हो. निघून जायचं. आमच्याकडे गेस्ट यायचे रेडिओला. मोठमोठे लोकं. हं. ते येऊन 2-2 तास बसायची वाट बघत. तो रेकॉर्डिस्टच आलेला नाही, तो हाच आला नाही, तो प्रोग्राम एक्झिक्युटिव्हच तिथे जागेवर नाही आहे आणि मग ते बसून राहायचे. म्युझिक डिपार्टमेंटला अतिशय ग्रेट क्लासिकल हं. म्युझिशियन्स आमच्याकडे येत होते वाजवायला, गायला. त्यांना पण अनप्रोफेशनल ॲटिट्यूडनी वागवलं जायचं आणि काय रेडिओला अर्ध्या तासाचा कार्यक्रम भरायचा आहे. हो. चंक भरायचा म्हणून आता रेडिओ कोण ऐकतं वगैरे असं म्हणत लोकं काम करायचे. मी तिथे 2-2.5 वर्ष काम केलं आणि मला असं वाटलं, की नाही मला ना असं सिक्युअर्ड जॉब नको आहे. माणसाच्या आयुष्याची सिक्युरिटी नसते खरं तर.
आणि मुंबईत राहणाऱ्या आणि ट्रेनमध्ये जाणाऱ्या लोकांच्या तर आयुष्याची सिक्युरिटी काय आपण बघितलेलंच आहे की लटकत माणसं हां. एकमेकांना धडकतात आणि 5 माणसं रुळाखाली मरून जातात आणि 14 माणसं पडतात, त्यांचे हातपाय मोडले, काय केलं तरी ही मुंबई चाललेली आहे. त्या माणसांच्या कुटुंबाचे आता आयुष्यभर हाल. तर जीवाला काही व्हॅल्यू नाही आहे आपल्या या मुंबई शहरामध्ये. आणि तिथे सिक्युरिटी घेऊन काय बसणार तू? बरं, मला तिथे समाधान वाटायचं नाही. मी तसं काम करायचो, ड्रामा डिपार्टमेंटला होतो. पण म्हटलं आई-वडिलांना खुश करण्यासाठी किंवा त्यांना अभिमान वाटेल, मग काहीतरी धडपड करायला पाहिजे. मग तेव्हा मी प्रयत्न पण करत होतो की नाही, ट्रान्समिशन एक्झिक्युटिव्हपेक्षा मोठी पोस्ट हे करायची. आणि माझं लक्षात आलं की या सिनेमा क्षेत्रात जर मी आलो तर माझं पटकन नाव होईल, मला खूप पैसे मिळतील आणि मग मी एकदम यशस्वी. कारण मी कलाकारांना बघायचो होतो, त्यांची जी लाईफस्टाईल होती ती भारी होती एकदम. म्हटलं अरे ते केलं तर माझ्या आईवडिलांना छान वाटेल. आणि मी माझं लग्नही ठरलं होतं त्या शाळेमध्ये. तर मग लग्न करून तिला तर तिच्यासाठी बायको घेऊन येणार आपण दुसऱ्या घरची मुलगी, तर तिच्यासाठी सिक्युरिटी पाहिजे, हे पाहिजे. असं या सगळ्या गदारोळामध्ये मी ती नोकरी करत होतो, पण मी समाधानी नव्हतो. मग मी विचार काय केला की आपण प्रयत्न करू, नोकरी करता करता प्रयत्न करू. आणि मग मी तिथे ॲड फिल्म्स करायला सुरुवात केली की त्याला काय 1 तास 2 तास, एक अर्धा दिवस, मग अर्धा दिवस सुट्टी काढली आणि ते अशा 2-3 ॲड्स मी त्यावेळेला केल्या. तर तिथे मला बऱ्यापैकी पैसे 2 तासाचे 4 तासाचे मिळायचे. रेडिओला गव्हर्नमेंट जॉब होता, पण त्यावेळेला गव्हर्नमेंटचे पगार पण एवढे चांगले नव्हते. मग मला असं वाटलं की आपण जर ॲड केली किंवा आपण जर असं या क्षेत्रामध्ये कुठेतरी काम केलं, तर एका दिवसात जे आपल्याला पैसे मिळतात किंवा 2 दिवसात जे पैसे मिळतात ते महिनाभर राबून आपल्याला गव्हर्नमेंट जॉबमध्ये मिळत नाही. तर मग आपण इतके काही टुक्कार नाही आहे की आपल्याला महिन्यातले 2 दिवस काम मिळणार नाही. जर आपल्याला महिन्यातले 2 दिवस काम जरी मिळालं तरी आपण जे ते गव्हर्नमेंट जॉबमध्ये कमवतो त्याच्यापेक्षा आपल्याला 2 पैसे जास्त मिळतील. आणि आपण प्रयत्न करायला काय हरकत नाही, कारण मला ती आवडच खूप होती या क्षेत्राची. मला ते फॅसिनेट तेव्हाही करत होतो आणि आजही करतो. सिनेमे मला फॅसिनेट करतात, मला फॅसिनेट करतं, मला आवडतं. म्हणजे आपल्याला जसं सिनेमा बघायला आवडतं तसं मला सिनेमाच्या पडद्यावर जायला आवडतं. मला जसं आपल्याला टेलिव्हिजन सिरियल बघायला आवडतं, तर मला त्या सिरियलमध्ये आतमध्ये जाऊन काम करायला आवडतं. आणि ते मला खूप फॅसिनेट तेव्हाही करत होतं. आणि माझं असं लक्षात आलं, जर मी या क्षेत्रामध्ये आलो ना तर मी कधी कंटाळणार नाही. मी सकाळी उठल्यानंतर अरे आता मला जॉबला जायचंय असं मला कधी होणार नाही. त्यामुळे तू बघितलं असेल तर मी पोचतो वेळेवर. मग तू टाईमच्या आधी मी पोचतो, कारण मला ते फॅसिनेट करतं. मला आता तुमचा सेटअप आल्या मी अरे स्टुडिओ, अरे काय मस्त सेटअप, अरे असे कॉम्बिनेशन करता का तुम्ही? अच्छा, तिकडे वेगळे वेगळे सोफेज आहे, अच्छा तू पुढच्या इंटरव्ह्यूला तू असे वेगळे कॉम्बिनेशन करणार का? मी आल्या बघत होतो, हे घड्याळ कुठे बघायला मिळतात, हे हा फोन कुठे बघायला मिळतो, हे आपल्या सेटवर बघायला मिळतात, नाहीतर हे जगच वेगळं आहे. तर मी विचार केला की सिक्युरिटी पाहिजे ना, म्हणजे 2 पैसे मिळतील ना. तर मग 2 पैसे कमवायची तेवढी आपण अक्कल लावू, ॲक्टिंग करू, ॲक्टिंग बरोबर थोडंसं एडिटिंग शिकू, थोडं कॅमेरा शिकू, थोडं आणखीन बरंचसं या क्षेत्रामध्ये आपल्याला जे जमेल ते करायचा प्रयत्न करू. अशा विचाराने मी रेडिओची नोकरी सोडली आणि मी आलो. आल्यानंतर हे विश्व एकदम विचित्र आहे, वेगळं आहे. हे वास्ट आहे, इतकं वास्ट आहे की अनइमॅजिनेबल वास्ट आहे. म्हणजे तुझं जर आता हे पॉडकास्टचं आता एक वेगळं विश्व तयार झालेलं आहे. हे फक्त पॉडकास्ट आहे. त्याच्या व्यतिरिक्त तू रिपोर्टिंग करते. आता रिपोर्टिंगचं एक वेगळं हे की कालच्या सिनेमाच्या
ये रे रे पैशाच्या प्रीमियरला तू होती का नाही, ते हो. रिपोर्टिंग केलं का नाही. मग सिनेमाचं रिपोर्टिंग वेगळं, पॉलिटिकल रिपोर्टिंग वेगळं, लाईव्ह न्यूजचं रिपोर्टिंग वेगळं. ते सगळे विश्व. आता मला जेव्हा इथे आल्यानंतर लक्षात आलं की इथे काम कसं मिळवायचं. हा. बरं असं ठरलेलं नाही ना गं. कंपनी जर समजा मी इंजिनियर असेल, हे असेल, तर ठरलेले टाटा आहे, बिर्ला आहे, हे आहे, हे आहे, एवढ्या कंपनीज आहेत किंवा या कंपनीजमध्ये मला अप्लाय करायचं आहे. मी काय हा इंजिनियर आहे, तो इंजिनियर आहे, हे नाही. इथे तू काय अप्लाय करणार, कोणाकडे जाणार, तुला काय करायचं, नाटकात काम करायचं आहे, सिनेमात काम करायचं आहे, तुला सिरियल्स करायचे आहे, तुला ॲड फिल्म्स करायचं आहे, तुला मॉडेलिंग करायचं आहे, तुला काय करायचं आहे. सो इथे माझं सेल्फ ॲनालिसिस सुरू झाला आणि मी जो माझा प्रवास सुरू केला, रेडिओ नोकरी, सेंट्रल गव्हर्नमेंटचा जॉब सोडून, म्हणजे बऱ्याच लोकांनी मला वेड्यात काढलं की कोण सोडतं सेंट्रल गव्हर्नमेंटचा जॉब, एक तर मिळत नाही लोकांना. आणि मी म्हटलं हो, मी चाचपडत होतो, मला मिळाला जॉब आणि ठीक आहे. पण मला तिथे मी बघत होतो माझे जे सिनियर होते ते 15-15, 20-20 वर्ष तिकडे काम करत होते आणि ते स्टॅग्नेट झाले होते. त्यांचं पॅशन निघून गेलं होतं. त्यांना काम आता फक्त रुटीन करायचं, रोजचं करायचं म्हणून करायचं. मला तसं जगायचं नव्हतं. मला रोज सकाळी उठून ऑन द एज जगायचं होतं. मग मी हे असं प्रोफेशन निवडलं जे रिस्की आहे, जे तुम्हाला अपेक्षित पैसे कदाचित देणार नाही आणि लोकांना शॉक वाटेल किंवा लोकांना मी जे सांगतोय त्याचं खरं वाटणार नाही. सिनेमा क्षेत्रामध्ये कोट्यावधी रुपयाचे सिनेमे होतात, पण पैसा नाही आहे. नोबडी मेक्स मनी. कोणी श्रीमंत नाही आहे. मग तो अमिताभ बच्चन जरी आपण घेतला तर अमिताभ बच्चनचा बंगला लिलावात काढायची वेळ आली होती. सो जर अमिताभ बच्चन जो हायेस्ट पेड ॲक्टर इन इंडिया असेल आणि त्याचं जर इतकी इन्सिक्युरिटी त्या माणसाला असू शकते, तर मग सामान्य बाकीच्या ॲक्टर्सची तर इन्सिक्युरिटी किती असेल. सो देर इज नो मनी, पण ही फील्ड फॅसिनेटिंग. आत्ता मी एक जी सिरियल करतोय राजेश्री प्रोडक्शनची, आमचं जर सेट बघितला तुम्ही, मॅसिव्ह आहे. संजय लीला बन्साली जसे सेट्स करतात तसंच राजेश्री प्रोडक्शन असे सेट्स करतात. मी रोज सकाळी तिथे जातो आणि ते बघतो विश्व की अरे नाही, सामान्य माणसं 1 बेडरूम हॉल किचन, 2 बेडरूम हॉल किचन आणि त्या सगळ्या याच्यामध्ये अगदी श्रीमंत असेल तर 4 बेडरूम हॉल किचन, हे एवढ्या खोपट्यात 4 बेडरूम हॉल किचनसुद्धा मला असं वाटतं पिजन होल्स आहेत. पण जेव्हा सेट्सवर आम्ही जातो तेव्हा ते विश्वच वेगळं असतं. ते विश्व खोटं आहे, ते काय रियालिटी नाही. पण रियालिटी पेक्षा वेगळं, आणि ते लोकांना जेव्हा आम्ही स्वप्न दाखवतो, स्वप्न बघायला शिकवतो आणि कुठेतरी ती स्वप्न बघायला लागल्यानंतर ती रियालिटीमध्ये आपल्याला पूर्ण करता येतात. तर असं हे विश्व आहे. आणि आई आता माझी नाही आहे की जिच्यासाठी मी हा सगळा खटाटोप केला की यश मिळवायचं. आता मी खूप सिनेमे केले, 50 नाही त्याच्यापेक्षा जास्त सिनेमे केले. तर माझे मॅक्सिमम सिनेमांची गोष्ट ही मी आईसाठी निवडलेली आहे की ही गोष्ट आईला सिनेमा बघताना काय वाटेल. मग कोणी आलं अरे याच्यात रेप आहे, आईला नाही, विभत्स असेल नको, कारण आई माझी थिएटरला जाणार. बरं ती एकटी जायची नाही, ते भाजीवाले, ते कपडेवाले, ते सगळे तिचे जे रोजचे लोक होते सगळे मार्केटमध्ये किंवा याच्यामध्ये दुकानदार वगैरे, सगळ्यांना घेऊन ती याला जायची. बरं माझे सिनेमे कसं, महेश मांजरेकरचा आई पहिला केला, सून लाडकी सासरची केला, नीलांबरी गेला, नंतर भक्तीच खरी शक्ती, सक्का भाऊ पक्का वैरी, मराठा बटाले. कुठलाही सिनेमा तुम्ही फुल फॅमिली सकट जाऊन बघू शकतात. आई वडील भाऊ बहीण, तुम्हाला लाज वाटणार नाही की अरे आपण काय बघितलं आहे, की अरे हे थोडं विभत्स आहे
आता जसे वेब सिरीज येतात ते विभत्स येतात सगळ्या वेब सिरीज. त्या तुम्ही तुमच्या फॅमिलीज बरोबर बघता येणार नाही, की आपण आई वडिलांबरोबर बसलोय किंवा आपल्या फॅमिलीज बरोबर बसलोय आणि आपण ती वेब सिरीज बघतोय. तुम्ही नाहीच बघू शकता. नाही. असे ते बरं त्याला काही सेन्सरशिप नसल्यामुळे तुम्ही सेक्रेट गेम्स असू दे किंवा तुम्ही आता कुठले ते असंख्य असंख्य वेब सिरीज आहेत जे तुम्ही फॅमिली बरोबर नाही बघतायत. सो ते सिनेमे बघून आई खुश व्हायची, आईला अभिमान वाटायचा. आज माझे सिरियल्स बघून वडिलांना आनंद होतो की अरे किती छान काम करतो. आता थोडंसं मी एक्सपेरिमेंट करायला लागलो. आई असताना पण मी कॅम्पस नावाची सिरियल केली होती, त्याच्यात मी निगेटिव्ह रोल केला. तेव्हा मी समाधानी व्हायचो नाही. मला खटकायचं ते की ते आईला आवडणार नाही किंवा घरच्यांना किंवा नातेवाईकांना मित्रांना आवडणार नाही, मी विलन प्ले केलं. पण ॲक्टरचा जो किडा असतो ना की काहीतरी विलन असेल तर विलनला काय होतं, निगेटिव्ह कॅरेक्टरला पॅरामीटर्स राहत नाही. हिरोला कसं त्याला असंच बसायला लागतं, त्याला खूप अदबीने बोलायला लागतं. एक हिरो असेल, पॉझिटिव्ह रोल असेल तर त्याची बोलायची, बघायची एक लिमिटेशन्स आणाव्याच लागतात. पण विलन आहे तर तो याच्यावरती पाय ठेवून मास्क करत एकदम ॲरोगंटली कुठल्याही लेवलवर बोलू शकतो, त्या मुलीला कशाही पद्धतीने बघू शकतो आणि हे करू शकतो. जितकी निगेटिव्हिटी काढता येईल तेवढी काढू शकतो. त्यामुळे एक ॲक्टरला प्ले करताना तुम्हाला लिमिटेशनमध्ये काम करायची गरज नाही. तर मग ते मी एन्जॉय करत होतो. मी टेलिव्हिजनला खूप निगेटिव्ह सुरुवातीला केलं आणि नंतर मग लक्षात आलं की इंडस्ट्री तुम्हाला निगेटिव्हमध्ये स्टॅम्प मारते की हा निगेटिव्ह आहे, हा अमरीश पुरी आहे, हा प्राण आहे, हा कोण अजित आहे का, तो आपल्या मराठीमध्ये राजशेखर किंवा हे सगळे निगेटिव्ह कॅरेक्टर्स वगैरे प्ले करत, त्यांना निगेटिव्हच द्यायचं. अगदी रेअरली जसं प्रियदर्शन अमरीश पुरीला त्यांनी मुस्कुराहटमध्ये पॉझिटिव्ह रोल दिला, गर्दिशमध्ये पॉझिटिव्ह रोल दिला, मनोज कुमारने प्राणला उपकारमध्ये पॉझिटिव्ह रोल दिला. असं खूप कमी निगेटिव्ह रोल्स, निगेटिव्ह म्हणजे ॲक्टर जो निगेटिव्ह करायचा त्यांना विलनच द्यायचं. मराठीमध्ये तर सर्रास की हा कॉमेडियन आहे तर त्याला कॉमेडीज रोल देणार. बरं तो खूप चांगला ॲक्टर असला तरी वर्षानुवर्ष त्याला कॉमेडी करायला लागतं. आत्ता कुठेतरी भरत जाधव म्हणा की अनेक वर्ष कॉमेडी करता करता त्याला मग एक सिरियस नाटक त्यांनी केलं जे चांगलं केलं, आता सिरियस रोलचे फिल्म्स केले जे चांगले केले. पण इथे मेकर्स नाही आहेत त्याच्यासाठी विचार केला, हा त्यालाच विचार करायला लागतो, ॲक्टरला विचार करायला लागतो. त्यामुळे तो ॲक्टर मग काही चांगले रोल सोडतो की नाही तेच होत आहे, आता नेहमी तेच काय, मला वेगळं काहीतरी द्या, कोणी देत नाही. तर माझं पण तसं झालं की टेलिव्हिजनला खूप निगेटिव्ह करत होतो. मग मी मराठी सिनेमांमध्ये घुसलो, हिरो केला, पॉझिटिव्ह रोल्स केला, हे केला. मग परत आलो टेलिव्हिजनकडे की पॉझिटिव्ह रोल्स करणार म्हणून तू अशी जवळी राहा नावाचं एक सिरियल केली. माझा मित्र आहे शशांक सोळंकी, तो प्रोड्युसर होता. इतका पॉझिटिव्ह रोल, इतका सुंदर पॉझिटिव्ह रोल होता. कर्नल अजय सावंतराव नावाचा रिटायर्ड कर्नल असतो, गावाची सेवा करतो वगैरे, असं खूप सुंदर पॉझिटिव्ह रोल तो केला. मग त्याच्यानंतर ते खूप गाजल्यानंतर मला आई कुठे काय करते मिळाले, आई कुठे काय करते. नंतर तो आधी इनिशियली तो निगेटिव्ह नव्हता, म्हणजे आम्ही जेव्हा सिरियल सुरू केली त्यावेळेला तो एक पॉझिटिव्ह पण एक ग्रे शेडचा होता. पण कालांतराने ती सिरियल 5 वर्ष चालली. तर 5 वर्ष चालताना त्या कॅरेक्टरचा प्रवास असा झाला की त्याला निगेटिव्ह करण्यात आला. कारण निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह असल्याशिवाय ड्रामा होत नाही. आणि जर ड्रामा पाहिजे असेल, टेलिव्हिजनला ड्रामा पाहिजेच आहे. जर ऑडियन्सला तुम्हाला खेळून ठेवायचं असतं तर अनिरुद्ध देशमुख नंतर हळूहळू निगेटिव्हकडे वळला. तो पण आधीपासून कल्पना होती ना की हे कॅरेक्टर असंच ग्रे होतीच, असं पण निगेटिव्ह नव्हतं. त्या सिरियलमध्ये असं ठरलं होतं की त्या सिरियलमध्ये कोणीच निगेटिव्ह करायचं नाही, म्हणजे कुठलंच कॅरेक्टर निगेटिव्ह नाही. प्रत्येक वेळेला तो जर असा वाईट वागला तर त्याची पॉझिटिव्ह बाजू पण दाखवली जायची. तो बायकोला त्यांनी चीट केलं आणि बायकोशी तो वाईट वागला, पण तो आईवडिलांशी खूप चांगला वागतो.
तो मुलांच्या शिक्षणासाठी उभा आहे. पण नंतर नंतर काय होतं की तो आईवडिलांशी जितका वडिलांना असं म्हणणारा मुलगा की मला तुम्ही हवे आहात, या प्रॉपर्टी घेऊन मी काय करू, हम्म. सगळी मला प्रॉपर्टी नको, मला तुम्ही हवे आहात वगैरे म्हणणारा तो शेवटी त्या वडिलांवर केस करतो, त्यांच्या खोट्या Exactly. सह्या घेतो वगैरे. मग तो नेगेटिव्ह झाला. तर मला असं वाटायचं की अरे यार आपण परत नेगेटिव्हकडे आलो. आणि लोक इतके आवडीने बघतात सिरियल, इतके इतके म्हणजे प्रेम करतात त्या कॅरेक्टर्सवर. किंवा बऱ्याचशा मला मेसेजेस यायचे की अनिरुद्ध देशमुख आम्हाला आमच्या बाबांसारखा वाटतो, खूप त्या वडिलांसारखा दिसतो वगैरे. तर मला असं वाटायचं की मग त्या मुलांना हा अनिरुद्ध देशमुख जो वडिलांवर केस करतो, आईला त्रास देतो, बायकोला त्रास देतो, आणि मग ते त्यांना असं कुठेतरी त्या कॅरेक्टर विषयी सिंपती वाटणार नाही. मग मला असं, पण करताना मी खूप प्रामाणिकपणे ते करत होतो. हम्म. आत्ता ती सिरियल संपल्यानंतर मला 3 प्रोजेक्ट्स आले सिमिलर नेगेटिव्ह रोल्सचेच तिन्ही प्रोजेक्ट्स माझ्याकडे आले की तो तसाच आहे किंवा तो नेगेटिव्हच आहे किंवा तो. आता लकीली मला ते एक्सेप्ट करावे लागले नाही, कारण मला राजेश्री प्रोडक्शननी अतिशय सुंदर एक त्यांच्या सिरियलमध्ये रोल दिला, जो पॉझिटिव्ह म्हणजे इतका गोड पॉझिटिव्ह आहे. परत मला कर्नल अजय सावंतराव सारखी त्याची आठवण झाली, किंवा मराठा बटालियनचा अमर भोसले, किंवा ते हळद तुझी कुमकुमाचं सिरियलमधला राम नावाचं एक कॅरेक्टर केलं होतं, अतिशय सज्जन. किंवा भावाच्या लक्ष्मीमधलं ते कॅरेक्टर होतं भीमाचं, अतिशय सज्जन मस्त असे कॅरेक्टर जे लोक प्रेमातच पडतात. तसं आत्ता सध्या तर मी पॉझिटिव्ह करतो. ओके. कधीपासून सुरू होते मालिका वगैरे, कसं काय चालू? आता या महिन्यातच सुरू व्हायला पाहिजे, जुलैमध्ये होईल, जुलै किंवा ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात सुरू होईल. तर आम्ही त्याचे 8 एपिसोड शूट केलेले. तर आता आम्हाला पुन्हा एकदा तुम्ही एका नव्या भूमिकेत बघायला मिळतील. चला, होपिंग. सर, आता तुम्ही एवढ्या तुमच्या जर्नीबद्दल सांगितलं की अचानक तुम्ही जॉब सोडला, म्हणजे तोपर्यंत तुमची तयारी झाली होती का, की त्यानंतर मग काही येऊन सहजासहजी सगळं मिळालं, की काही स्ट्रगल म्हणू शकतो आपण, किंवा काही मेहनत घ्यावी लागली, कसं काय ती प्रोसेस होती सगळी? एक तर मला या इंडस्ट्रीमध्ये स्ट्रगल करावं लागलं नाही. मी रेडिओला नोकरी करत होतो तेव्हा मी स्ट्रगल करत होतो. मला असं वाटतं जे काम आपल्याला आवडतं मनापासून, ते जेव्हा काम आपण निवडतो ॲज अ प्रोफेशन म्हणून, तेव्हा तो स्ट्रगल नसतो, कारण ते पॅशनच असतं तुम्हाला. ते म्हणजे मुलांना जर खेळायला पाठवलं, मातीत फुटबॉल खेळ म्हणा, किंवा पावसात भिजायला पाठवलं, किंवा त्याला गोट्या, भोवरे, पतंग किंवा हे खेळायला जर तुम्ही त्याला आवडत असेल ना पाठवलं, तर तो इतका थकतो, इतका की तो रात्री त्याचे हातपाय दुखतात, पण त्याला स्ट्रगल नसतो. ही इंडस्ट्रीमध्ये मला लहानपणापासून फॅसिनेशन होतंच. आता माझ्या बरोबरचे बरेच लोक स्ट्रगल करतात, ते रडत कुडत असतात, काम मिळालं नाही तर ते खूप फ्रस्ट्रेट होतात, काही डिप्रेशनमध्ये जातात, काही स्ट्रेस लेवल त्यांचा वाढलेला असतो. पण मला कधी तसं झालं नाही, कारण एक तर कसं होतं की मला हे प्रोफेशन आवडतंच, मनापासूनच आवडतं. हे प्रोफेशन फॅसिनेट करतं मला. आता मी यशस्वी आहे की नाही आहे मी बघत नाही, मी कोणाला कम्पेअर करत बसत नाही की मी पॉप्युलर आहे की नाही. मला सातत्याने काम करायचं आहे, चांगलं काम करायचं आहे, आणि ते काम करत असताना लोकांपर्यंत पोचायचं आहे. लोकांना माझं काम आवडणं गरजेचं आहे. त्यांच्या मनोरंजनासाठी, त्यांच्या प्रबोधनासाठी म्हणा, किंवा त्यांना त्याचा काहीतरी एक आपण आपल्या कामातनं सोशल मेसेज जातो, किंवा आणि आपल्याला सुद्धा समाधान मिळतं. मी कुठेतरी पृथ्वीराज कपूरांचं वाचलं होतं, ते एका इंटरव्ह्यूमध्ये म्हणाले होते की ॲक्टर हा परमेश्वराच्या जवळचा किंवा परमेश्वराचा लाडका असतो,
त्याचं कारण आहे, परमेश्वर त्याला अशी अपॉर्च्युनिटी देतो की एका आयुष्यामध्ये तो बरेच आयुष्य जगू जगू शकतो. म्हणजे गेली 5 वर्ष मी अनिरुद्ध देशमुख जगत होतो. अतिशय सुंदर कॅरेक्टर आहे. ते लोक म्हणतात निगेटिव्ह आहे. मी त्याला कधी निगेटिव्ह म्हटलेलं नाही. एक माणूस आहे. त्या परिस्थितीमध्ये तो तसा वागत गेला. एक तर त्याचे काही चांगले गुण होते, तो एक्सेप्ट करत गेला की माझ्याकडनं चूक झाली. मी तो सुधारायचा प्रयत्न करतो. बऱ्याच वेळेला त्या माणसाच्या स्वभावामुळे तो सुधारता येत नाही. तो त्या चुका परत करत जातो. एक व्यसन लागतं, एखाद्याला दारूचं व्यसन असतं, एखाद्याला सिगरेट तंबाखूचं व्यसन असतं. तो म्हणतो की ते हानिकारक आहे, ते त्रासदायक आहे, माझ्या फॅमिलीचे हाल होतात, पण तो तरी व्यसनी होतो. तसं कॅरेक्टरचं होतं. ते अनिरुद्ध कॅरेक्टर फार कॉम्प्लिकेटेड इंटरेस्टिंग कॅरेक्टर. त्याच्यानंतर आता मी राजाराम शिंदे नावाचं कॅरेक्टर करतो. फार इंटरेस्टिंग जर्नी आहे त्याची. मग मी हे काही सिनेमांची नावं घेतो. त्या सिनेमांमधले जे कॅरेक्टर्स होते, देवकीमधलं कॅरेक्टर होतं प्रशांतचं, मराठा बटालियनमध्ये अमर भोसले होता, किंवा असंख्य कॅरेक्टर्स मला जगायला मिळाले. ग्रामीण सिनेमे केले तर मी अनेक वेळा शेती केली आहे. कारण शूटिंगच्या निमित्ताने तुम्ही सकाळी तिथे जाता, त्या शेतात तुमचे सीन्स असतात. कोणाला करायला मिळतं? या मुंबईसारख्या ठिकाणी कोणाला जाऊन शेतात जाऊन 2-2, 3-3 महिने जाऊन त्या काळ्या मातीमध्ये प्रॉपर जगायला मिळतं? कोणाला मिळतं? मी विठ्ठल नावाचा सिनेमा केला, आळंदी ते पंढरपूर. आम्ही वारीमध्ये सिनेमा शूट केला. कोणाला वारी करायला मिळते? वारकरी संप्रदायातल्या लोकांना वारी करायला मिळते. ते करतात, ते खूप भक्तिभावाने करतात. पण आमच्या या जन्मामध्ये एक कलाकार म्हणून मला ते वारकऱ्याचं आयुष्य थोडं जगायला मिळालं. एका आयुष्यामध्ये मी खूप जगतो. म्हणजे एका आयुष्यामध्ये मी राम पण जगतो, मी कृष्ण पण जगतो, मी रावण पण जगतो. सो दिस इज अ व्हेरी ब्युटिफुल प्रोफेशन. त्यामुळे या प्रोफेशनमध्ये स्ट्रगल हा, ज्यांना हे प्रोफेशन मनापासून आवडत नाही त्यांचा स्ट्रगल आहे. आणि मी सुरुवातीपासून मी आधी पण सांगितलं की या प्रोफेशनमध्ये पैसे नाही आहेत. ते पैसे दिसतात, ते पैसे दाखवले जातात. म्हणजे राजामौली त्यांनी तो पिक्चर काढला होता बाहुबली. हां हां तर त्याचा इंटरव्ह्यू ऐका तुम्ही. आता हजारो कोटीचा सिनेमा आहे तो, पण तो मेकिंग जर तुम्ही त्याचं ऐकलं तर त्यांनी खूप काटकसरीमध्ये स्वतः आयुष्य जगून त्यांची पूर्ण फॅमिलीच्या फॅमिली त्या सिनेमा मेकिंगमध्ये लागलेली असते. पण सिनेमा बघताना इतका भव्य दिव्य आहे तो सिनेमा की तुम्हाला मेस्मराईज करून टाक. तशीच इंडस्ट्री आहे की इथे मोगले आझम करणारा के आसिफ हा एक वडापाव खाऊन त्या सेटवर झोपायचा साधा. तो काय लक्झरियस लाईफ जगायचा नाही. पण पाकिस्तानचा प्राईम मिनिस्टर इंडिया जेव्हा आला तर तेव्हा त्याचा शीश महल बघायला त्याची इच्छा होती की मला शीश महल, आणि तो जो शीश महल होता तो बघण्यासाठी तो भुत्तो येऊन त्यांनी बघितला. तर हे फील्ड खूप ग्लॅमरस आहे, पण हे फसवू आहे. इट्स अ व्हेरी काय म्हणतो ना, मृगतृष्णा म्हणतो की इल्युजरी आहे. ते दिसतंय, पण पडद्यामागचा हे वेगळं आहे सगळं. म्हणजे तुम्ही हा स्टुडिओ आहे, स्टुडिओच्या मागे तुम्ही सेट बघितल्यानंतर सेटवर दिसताना तुम्हाला सेट असा दिसतो की अरे, पण त्याच्या मागे फळ्या खिळे आणि ते काय पावसात चिखल झालेला आहे सगळा, तो जर बघितला तर त्याचं डार्कर साईड. सो दॅट डार्कर साईड इज द ॲक्टर or the director or the producer. It's a very darker side. तुम्हाला बघताना वाटेल अरे काय त्याचं आयुष्य आहे, वा वा. पण बऱ्याचशा ॲक्टर्सचे जे ॲक्शन करणारे ॲक्टर्स आहेत त्यांची हाडं मोडलेली आहेत, अनेक ऑपरेशन झालेले आहेत. तुम्ही कमला हसन घ्या किंवा तो जॅकी चॅन घ्या, हे ॲक्शन हिरोज होते, त्यांची किती हाडं मोडली आहेत तुम्ही इमॅजिन नाही करू शकत.
सो आणि ते सर्वाईव्ह झाले. आता तो अमिताभ बच्चन त्या कुलीमध्ये त्याला तो फटका बसला, तर तो अजूनही आहे. बरं त्यांच्या इंटरव्ह्यूजमध्ये कधी कधी बोलताना ते बोलतात की त्यांचं लिव्हर कितीतरी टक्के काम करतं फक्त. इट्स 100% नाहीच, 50% पण नाही, त्याच्यापेक्षा कमी टक्के त्याचं लिव्हर काम करत. कुठेतरी ना एक मॅडनेस आहे कुठेतरी. म्हणून मी या सगळ्यांची नावं का घेतो, कारण सातत्याने इतकी वर्ष त्याच्याबरोबर राजेश खन्ना खूप मोठा स्टार होता, पण तो फेड आऊट झाला कारण पॅशन संपलं. या अमिताभ बच्चनचं नाव मी दरवेळेला घेतो की आजही वयाच्या किती त्यांचा 85+ 80च्या आसपास वय असेल, त्या वयात सुद्धा तो माणूस डिसिप्लिन्ड आयुष्य जगतोय. ॲक्टर म्हणून तो हे करतो आणि जे सिनेमे पण करतो. तो पा नावाचा एक सिनेमा केला, हो. त्याचा मेकअप करायला किती वेळ लागत असेल? कमीत कमी 5 तास एकाच खुर्चीवर तो प्रोस्टेटेड मेकअप घेऊन, बस. तो चेहराही उघडता येत नाही, काय नाही, ते सगळं घेऊन. बरं 5 तास तो मेकअप केल्यानंतर तुला 10 तास कमीत कमी Shoot. आता बच्चन आहे म्हणून 10 तास नाही, तर दुसरा ॲक्टर असेल तर 14-18 तास काम करायला लागतं. ते 10 तास, पण तो काढायला 1-1.5-2 तास सगळा. ती प्रोसेस त्याला कमीत कमी 70-80 दिवस करायला लागते. संजय लीला हो. बन्सालीचा पिक्चर असेल तर 200, 250, 300 दिवस करायला लागते. सो इट इज नॉट अ व्हेरी इझी थिंग. म्हणजे मी आता संजय लीला बन्सालीचा पिक्चर केला होता, तर त्यांचे किस्से मला ऐकायला मिळतात, कारण शबीना खान त्यांची पार्टनर त्या श्रीरामच्या पिक्चरची प्रोड्युसर होती. ती सांगत होती की रामलीला नावाचा पिक्चर होता. बरं. त्याचं कास्टिंग होतं करीना कपूर आणि रणवीर सिंग होता वाटतं त्याच्यात. शूटिंगच्या सेट लागला सगळा. संजय लीला बन्सालीचे सेट म्हणजे कसे लागतात तुम्हाला माहिती आहे? हो, Huge. हो. तर रामलीलाचा सेट लागला सगळा. 15 दिवसांनी शूटिंगला जायचं आणि करीना कपूरने सांगितलं की नाही. मला नाही करायचं पिक्चर. सो 15 दिवसावर शूटिंग आहे आणि तिने नाही म्हणून सांगितलं. संजय लीला बन्सालीचा पिक्चर. तर मग त्या शबीना खाननी सैफ अली खानला सांगितलं की तू बोलतो म्हणून मी काय तिला तिच्याशी मी काय बोलणार नाही, ती तिचे डिसिजन्स घेते हो, वगैरे हो. असं. तर शबीना खाननी तिला घरी गेली, गाठलं, तिला सांगितलं की एकदा संजय लीला बन्सालीला भेट आणि कारण हो. त्याची इच्छा आहे की तू भेट आणि बोल दे. हम्म. तो म्हणजे मी त्याला भेटले की तो मला कन्व्हिन्स Convince. करेल पिक्चर करायला. मला तो पिक्चर करायचा. अरे पण कारण काय? तिचं म्हणणं आहे की मला भीती वाटते. हां. माझ्या आयुष्यातले 2.5 वर्ष 2 ते 2.5 वर्ष इतका टास्क मास्टर येतो. त्याला जसं पाहिजे तसं एक एक इमोशन तो काढून, बरं एका शॉटसाठी तो किती दिवस लावेल सांगता येत नाही. देवदास काढला तर देवदासमध्ये आमचे काही मित्र काम करत होते, तर तो रात्री शूटिंग लावायचा. रात्रीचं शूटिंग होतं. त्याने अनेक वर्ष 1.5 वर्ष कंप्लीट रात्रभर लोकांचं शूटिंग केलं. तर माझा तो मित्र म्हणतो की तो देवदास नाही रे, तो दे उदास पिक्चर आहे. कारण दिवस आमचा उदास गेला, कारण रात्री शूटिंग करा. सो या वरच्या लेवलवर हे लोक सुद्धा घाबरतात हो. अशा माणसांबरोबर काम करायला. किंवा आता काही लोक येडे पॅशनेट असतात की नाही अरे बन्साली बरोबर काम करायचं आहे, माझं जे असं पॅशन आहे. मग 15 दिवस आधी त्या हिला विचारलं त्यांनी, दीपिका पदुकोणला. ती म्हणाले बन्सालीचं पिक्चर. मी दुसरं सगळ्यांना रिक्वेस्ट करते की मला बन्सालीचं पिक्चर मिळतंय, मला करायचं. तिने ते पॅशनेटली ते केलं. बन्सालीनी माझ्यावर उपकार केले म्हणून त्यांनी तिच्यासाठी आणखीन 2 सिनेमे काढले. हो. पद्मावत काढला आणि कुठला तो हल्ली आला. बाजीराव मस्तानी. ते त्याच्यानंतरचे पिक्चर आहेत की 15 दिवस आधी लास्ट मोमेंटला सांगून सुद्धा तिने तो पिक्चर केला. सो कुठेतरी ना हे वेड पॅशन आहे. याच्यात पैसा हा सेकंडरी येतो. म्हणजे कालच आम्हाला ते लक्ष्मण उतेकर भेटले. त्यांना मी भेटल्या म्हटलं सर काय डायरेक्टर आहात तुम्ही.
की किती सुंदर सिनेमा केला छावा तुम्ही, आणि फारच भारी तुम्ही ज्या पद्धतीने विकी कौशलला राजे राजे म्हणतात त्याला मला इतकं छान वाटतं. तुम्ही एका कलाकाराला राजे राजे संबोधून तो राजासारखा काम केलं आहे त्या घेतो. सिनेमामध्ये, आणि त्याच्या करिअरमधला तो खूप लँडमार्क असा रोल आहे. पण तुम्ही जर विकी कौशलला विचारलं तर त्याचं किती रक्त सांडलं आहे, किती घाम गाळला आहे, किती मेहनत केली असेल, ते काय आय थिंक कतरिना जास्त सांगू शकेल किंवा त्याचे आईवडील सांगू शकतील की त्या शूटिंगनंतर किती त्याचं शरीर दुखलं असेल किंवा किती हाल झाले असतील. पण एक सॅटिस्फॅक्शन देऊन जातं. तो पिक्चर रिलीज झाला, लोकांनी बघितला, त्याचे एक एक सीन बघितले, तर ते सॅटिस्फॅक्शनसाठी जर सिनेमात यायचं असेल तर या. तो स्ट्रगल जर वाटत असेल तुम्हाला की अरे उन्हाचा त्रास होतोय, म्हणजे खुदा गवा नावाचा पिक्चर होता, अमिताभ बच्चनचंच परत उदाहरण देतो मी. अफगाणिस्तानमध्ये शूटिंग, आमच्या इथे AC बंद पडला किंवा फॅन नसेल तर आता आमच्या स्टाफला माहिती आहे की अरे ते सगळे बोंब करतात की अरे काय किती गरम होत आहे. आणि मला तो किस्सा आठवतो अमिताभ बच्चनचा की ज्या वेळेला अफगाणिस्तानमध्ये ते वूलचे सगळे एवढे कपडे त्याच्या अंगावर, तो बादशाह खान का काहीतरी त्यांनी तो रोल केला होता, त्यात ती दाढी, ती मिशी आणि ते सगळं, आणि त्या अफगाणिस्तानच्या 45-47 डिग्री सेल्सिअसमध्ये तो माणूस शांत बसलेला असायचा. त्याला बऱ्याच ॲक्टरांनी विचारलं, सर आपको गरम नहीं होता, इतनी धूप है? तो म्हणाला ये सब सोच में है, अगर मैं सोचूं मुझे गर्म हो रहा है तो ही मुझे गर्म होता है, अगर मैं सोचूं कि मैं कंफर्टेबल हूँ तो मैं किसी भी हालत में कंफर्टेबल हूँ. तर मग एक्झॅक्टली तेच असा ॲक्टर आहे ज्याला ऊन सहन करता येत नाही, हे करतात, त्याच्यासाठी तो स्ट्रगल आहे. तर तो स्ट्रगलवरनं काढलं की काही लोकांना तो खरंच स्ट्रगल आहे आणि त्यांनी या क्षेत्रात येऊच नाही, कारण हा काय साधा सरळ सोपा नाही. 9 to 5 जॉब करा मस्त, 5 वाजता म्हणजे 5 वाजेला असा वाजायच्या आधी लोक पॅक करून सटकतात, काही तर 4:30लाच निघून जातात. इथे नाही, इथे सीन संपला नाही तर रात्री 2, 3, 4 बऱ्याच वेळेला असे सीन्स करत होतो की कॅमेरामॅन म्हणाला अरे आता सूर्यवरती आलाय, रात्र गेली, आता मी शूट नाही करू शकत, आता मॅच नाही, आता सनराईज झालाय, म्हणून शूटिंग थांबवावं लागेल, नाही तर ते चालू राहतं. अनेक ॲक्टर्स तिथे बेशुद्ध पडतात सेटवर. आपल्या डेली सोपला तर हिरोईन्स पडतातच पडतात, कारण त्यांच्यावर सगळ्यात जास्त प्रेशर असतं. जर मेन हिरोईन असेल तर तिला मॅक्सिमम डायलॉग्स असतात, मॅक्सिमम सीन्स तिचे असतात. तुम्ही जर ते पॅशनेटली केले नाहीत तर तुम्ही आजारी पडणार, हे 110%. 110% की तुमची हेल्थ इश्यूज सुरू होणार. मी तर म्हणतो ते हेल्थ इश्यूज आपण डॉक्टरला कळतात, पण आत्ता मी डेली सोप करतोय गेले 7 वर्ष, मला असं लक्षात आलं आहे की डेली सोप करणारे ॲक्टर्स आहेत त्यांना मेंटल इश्यूज होणार, कारण सातत्याने तुम्ही एका कॅरेक्टरमध्ये असता जे तुम्ही नाही आहे. यू आर नॉट द कॅरेक्टर, यू आर प्लेईंग द कॅरेक्टर. तुमचा स्वभाव अगदी भिन्न असू शकतो, म्हणजे तुम्ही एक सुगरण बाई आहे, छानपैकी मस्त असा रोल करताय आणि तुम्हाला स्वयंपाकच येत नाही, सातत्याने तुम्ही सुगरण बाईचा रोल प्ले करायला लागणार, तर तो त्रास देणार आहे. सो इट्स अ डिफरंट प्रोफेशन, इट इज नॉट अ इझी. आता मी अनेक वर्ष या इंडस्ट्रीमध्ये असल्यामुळे मी नवीन पोरं येतात, लांबून येतात, ज्यांना इंडस्ट्रीतलं काही माहिती नव्हतं, तर मलाही माहिती नव्हतं. पण मी नशीबवान आहे की मला आईवडिलांचा सपोर्ट होता, मला बायकोचा सपोर्ट होता. लग्न झाल्यानंतर मी हे प्रोफेशन घेतलं. लग्न झालं, मिथिला माझी मुलगी जन्माला आल्यानंतर मी नोकरी सोडली, रिझाईन केलं. हे खूप कमी लोकांच्या नशिबात असतं की त्याच्यानंतर तुम्ही इंडस्ट्रीमध्ये काम शोधायला सुरुवात केली. तो पॅशन असेल, नाटकातनं कामं केलेली असतील, किंवा तुम्ही तुमच्या शालेय
जीवनामध्ये, उपक्रम, कॉलेजच्या जीवनामध्ये केलेलं असेल तर देन देर इज नो स्ट्रगल. तर तुम्ही म्हणजे आज सुरुवातीपासून मग तुम्ही ही नाटक वगैरे हे सगळं केलं होतं, की कसं अचानक की असा किडा असतो ना एक माणसामध्ये, की नाही मला मला करायचं अचानक तसं? नाहीच झालं. अचानक हे प्रोफेशन तुम्ही घेऊच शकत नाही. हां. अचानक जे येतात ना, एखाद दोन की हौस म्हणून की मला करायचं आहे, मला दिसायचं आहे पडद्यावर, त्यांच्यासाठी पण हे प्रोफेशन आहे, की एकदा मला फक्त पडद्यावर हां, दिसायचं आहे. हो. येतात आणि त्यांनी मग डॉक्टरचा रोल कर, इन्स्पेक्टरचा रोल कर, डायरेक्टरला, कारण तुम्हाला एका सिनेमामध्ये हं. तुम्हाला 100-200 कॅरेक्टर्स लागतात. हो. तर हौशी त्यातले 25-50 हौशी असू शकतात. पण मी जे कॉलेजमध्ये होतो किंवा शाळेत होतो तेव्हापासून माझं चाललं होतं. त्यामुळे मी कॉलेजला अभ्यास करत असताना मी नाटकातनं कामं करतच होतो. मी हं. बादल सरकारचं जुलूस नाटक हे आम्ही राज्य नाट्य स्पर्धेमध्ये त्याला बक्षीस मिळालं होतं. हां. आम्ही असंख्य नाटकं वेगळ्या भाषांमधनं आम्ही नाटकं केली. मी लाला लजपतराय कॉलेज होतं. लकीली मी त्या कॉलेजमध्ये ॲडमिशन का घेतलं, तर तिथे ऑडिटोरियम पण होता एक त्या कॉलेजमध्ये, जो आम्हाला रिहर्सलला दिला जायचा. तर तिथे रिहर्सल करायला मिळायची मला. तर ते कुठेतरी या क्षेत्रात जायचं तर आधीपासनं त्याचा पाया घालणं खूप गरजेचं आहे. मला माहिती होतं. मला ड्रायव्हिंग शिकायची, हॉर्स रायडिंग शिकायची, सायकल शिकायची, मोटरसायकल शिकायची, स्विमिंग शिकायचं. हे मी सातत्याने का करत होतो? कारण मला माहिती आहे एखादा रोल असा येणार आहे, ज्याला तुम्हाला स्विमिंग लागणार. एखादा रोल असा येणार, ज्याला तुम्हाला हॉर्स रायडिंग करावी लागणार. आता बरेचसे ॲक्टर्स येतात, त्यांना म्हणायचं की आता आप गाडी लेके यहाँ से आओ. म्हटलं मग ड्रायव्हिंग नाही आती. हां. मला द्या ट्रॅक्टर द्या, ट्रक द्या. माझं फक्त विमान चालवायचं राहिलंय. हां. पण मला असं वाटतं काही कालांतराने मी ते सुद्धा चालवणार. वाह! ते सुद्धा मला आता आपल्या त्या आवाक्याच्या बाहेरचं होतं ते. म्हणजे काही खेळ असतात ना, तर गोट्या बरोबर. आपल्या आवाक्यातल्या असतात. विटीदांडू आपल्या आवाक्यातलं, पतंग आपल्या आवाक्यातलं असतं, क्रिकेट आपल्या आवाक्यातलं. एखाद्याची बॅट आणली ना तरी हो. आपण हां. बॉल कॉन्ट्रीब्युशननी घेऊ हां. शकतो. हं. बरेचसे खेळ आहे. फुटबॉल कोणाचं तरी श्रीमंत पोराचं बॉल असेल, त्याला खेळायला घ्यायचं, त्याला खेळता आलं नाही तरी चालेल. पण अख्खे 1-2 टीम खेळतात. पण काही खेळ असतात ना, की मला आता गोल्फच खेळायचं आहे, हां. की मला बिलियर्ड्सच खेळायचं आहे, की मला स्क्वॉशच खेळायचं आहे. त्याच्यासाठी मग थोडासा इन्फ्रास्ट्रक्चर लागतं. बरोबर. तर माझ्या आवाक्यातले जेवढं होतं ते आलं. विमान चालवणं माझ्या आवाक्यात नव्हतं, पण आता आहे. आता पुढे तो टॉम क्रूज जसा तो मिशन इम्पॉसिबल वगैरे हां. करतो आणि विमानातनं उडी मारतो, मी सुद्धा त्या तयारीत आहेत, अरे वाह! की मला काही प्रॉब्लेम नाही. की आणि मी आता तो राजू म्हणून माझा स्टाफ आहे, हां. तो तेलुगू आहे. हां. त्याला सांगितलं की राजू रेडी रे, अपने को जाना है काय हैदराबाद. तेलुगू पिक्चरमध्ये हे सगळे स्टंट्स मला करता येतील. पुष्पा 2 आम्ही जेव्हा बघितला हां. तेव्हा हात बांधून पाय बांधून ते फाईट बीट सीन्स हां, केले हां, हां. अल्लू अर्जुनने. मी तयारीतच आहे आता. अरे वाह! चला. म्हणजे आता जर मराठीत असा काही प्रोजेक्ट नाही आला, तर बाहेर म्हणजे हिंदी म्हणा किंवा तमिळ, तेलुगू प्रोजेक्टमध्ये मला सिनेमाला नाही, भाषाच नसते. प्रोजेक्ट आला नाही तर हा, आपण नाही वेगळ्या येणार क्षेत्रातही. मराठीत किंवा मराठीत घेऊन येईन ना मी. अरे वाह! मराठीमध्ये आपण त्याचे करू. हो. करूया. हे सगळे जे एक्सपेरिमेंट्स आहेत ते करता. भारतामध्ये वाह सर, यार इतका उत्साह आणि मजा आहे. भारतामध्ये कसं आहे, भारत हा एक आहे. हो. हे सगळे आपणच आहोत. हे तेलुगू, तमिळ हे सगळे आपण त्याला डिफरन्शिएट डिव्हाइड केलेलं केलंय. आहे. हो. सिनेमाला भाषाच नसते. म्हणजे हिंदी माणसं मराठी सिनेमे खूप प्रेमाने बघतात. मराठी माणसं फक्त हिंदीच बघत असतात. त्यांनी कधी आयुष्यात मराठी बघितलेली नाही आहेत, असे मराठी Point लोक to आहेत. आणि अख्खा भारत इंग्लिश हॉलिवूडचे सिनेमे बघतोच. आपले लहान मुलं स्पायडरमॅन घे आणि हे घे, कुठलं तो त्यांची नावही नाही माहिती, तेच ॲव्हेंजर्स एक क्रेज आहे. ते येतात आणि भारतातनं कोट्यावधी रुपये घेऊन जातात. आणि मराठी पिक्चरला बिचारे सबसिडीची वाट बघत बसतात की येते. अरे तो ॲव्हेंजरवाला येऊन घेऊन गेला. पण काय वाटतं म्हणजे
का असं आहे मराठी सिनेमाच्या बाबतीत? ऑडियन्स का त्याचा नाही आहे किंवा लॉयल नाही आहे? लॉयल्टी वगैरे काही नसते. सी ऑडियन्सनी कधी लॉयल कारण राहूच असं म्हणतात म्हणजे असं आपण तमिळ तेलुगू फिल्म्स वगैरे त्यांचे जे न्यूज रिपोर्ट्स वगैरे आपण वाचतो की त्यांचं ऑडियन्स त्यांना खूप सपोर्ट करतो, असं ते ॲक्टर्स सुद्धा त्यांच्या इंटरव्ह्यूजमध्ये म्हणतात की आमचं ऑडियन्स आम्हाला मिळणार म्हणजे मिळणार. हो, कारण त्यांना तो एंटरटेनमेंटचं एक असं साधन आहे, की ते पॅशन आहे. मी तेच म्हटलं ना, हा सगळा पॅशनचा खेळ आहे, आवडीचा खेळ आहे. हम्म, आता मी या राजूचं सारखं नाव घेतोय. हम्म. तो राजू शुक्रवारी पिक्चर लागला तर फर्स्ट डे फर्स्ट शो जर त्याला बघायला पाठवलं नाही तर तो नोकरी सोडतो, माहितीये का? हो, बापरे. तो नोकरी सोडतो की नाही आपला फर्स्ट डे फर्स्ट शो. बघा हे हा. बरं, पुढच्या वर्षी पिक्चर येणारे आहेत त्यातला आत्ताच माहिती आहे की महेश बाबूचा कोणता पिक्चर येणार आहे, हा. अल्लू अर्जुनचा कोणता पिक्चर येणार आहे. ते सगळं त्यांना अपडेटेड असतात. ते पॅशनचा खेळ आहे तो. तिथे रजनीकांत खूप मोठा आहे, हो. खूप मोठा देव आहे तो रजनीकांत. आपल्या इथे अमिताभ बच्चन खूप मोठा आहे, पण अमिताभ बच्चन मराठीचा हिरो नाही. मराठीला जोपर्यंत असा रजनीकांत येत नाही किंवा असा अमिताभ बच्चन येत नाही किंवा मराठी की अपना भाई का पिक्चर आ रहा है की माझ्या भावाचा जायचंय, पिक्चर हो. येतोय आणि लोक 1.5 2 किलोमीटर लाईनीत पावसा पाण्यात उभं राहून जेव्हा सिनेमा बघत नाही किंवा त्या ॲक्टरला त्या लोकांसाठी तेवढं कॉम्प्रोमाइज म्हणा किंवा पॅशन म्हणा किंवा सॅक्रिफाईस म्हणा हम्म. ते करत नाही की असा येडा सिनेमा आपण मराठीला हो. जोपर्यंत देत नाही तर हे सगळं कोंबडी आणि अंड्यासारखं आहे हम्म. की पहिलं हे काही. हे चांगले सिनेमे होत नाही म्हणून ऑडियन्स येत नाही, ऑडियन्स येत नाही म्हणून चांगले सिनेमे होत नाहीत, खूप पैसे मिळत नाही म्हणून खूप मोठ्या बजेटचे पिक्चर होत नाही, खूप मोठ्या बजेटचे पिक्चर होत नाही म्हणून पैसे मिळत नाही. हे इट्स विशेष सर्कल. ते कधीतरी कोणतरी येडा सर्किट येईल. दादा कोंडके नव्हता का? दादा कोंडके होताच ना सुपरस्टार. त्यावेळेला याच्यात फार कमी त्यांच्यासारखे सुपरस्टार होते हो हो बरोबर. जे कोट्यावधी रुपये त्यांचे पिक्चर चालायचे. एक सेक्शन असा होता महाराष्ट्रातला की तो दादा कोंडकेचा पिक्चर सोडायचाच नाही. असं कोणतरी एक कलाकार, मला व्हायचं होतं तसं, पण माझ्या लिमिटेशन्स म्हणा किंवा लोकांच्या माझ्याकडनं काम काढून घ्यायच्या लिमिटेशन्स म्हणा किंवा प्रत्येकाचा एक एक लिमिटेशन्स होतं. पण म्हणून दुसरा करणार नाही असं नाही आहे. होय. आपल्याकडे पॅशनेट, आपल्या मातीमध्येच इतकं पॅशन आहे. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतल्या कसं रक्त सळसळतं, तसं सिनेमाच्या बाबतीत सुद्धा कुठेतरी असे पॅशनेट कलाकार येतीलच, मेकर्स येतील. आता बरेचसे मराठी मेकर्स आहेत ते हिंदी करतात कारण त्याला वाईट रेंज आहेत. हम्म. मराठी सुद्धा करतील. हल्लीच्याच फिल्मचं बोलायचं झालं झापूक झुपूक, सूरज चव्हाणला बिग बॉसमध्ये लोकांनी डोक्यावर घेतलं होतं, तो विनर सुद्धा झाला. पण तीच जेव्हा फिल्मवर आलं आणि त्या फिल्मचे तुम्ही सुद्धा एक भाग आहात, तर ते आपल्याला ते बॉक्स ऑफिस रिझल्टमध्ये तसं बघायला मिळालं नाही. कारण खूप अपेक्षा होत्या की सूरज चव्हाण आहे, केदार शिंदेंची फिल्म आहे आणि त्यातून एवढे उत्तम कास्ट त्यामध्ये आहे, पण असं रिझल्टमध्ये बघायला मिळालं नाही. काय वाटतं, काय कारण असेल? नाही, मला असं वाटतं झापूक झुपूक हा खूप चाललाय सिनेमा. बरं. चाललाय म्हणजे बॉक्स ऑफिस कलेक्शन सुपरहिट आपण असं हो, ते नाही कॅल्क्युलेट. पण झापूक झुपूक लोकांना माहिती नाही असं नाही आहे. जे 150-200 सिनेमे येतात त्यातले 100 सिनेमे कधी आले कधी निघून गेले कळत सुद्धा नाही. पण झापूक झुपूक कधी आला आणि कधी निघून गेला हे असं झालेलं नाही आहे. सूरज चव्हाणनी एक झापूक झुपूक नावाचा पिक्चर केला, तो ऑल ओव्हर महाराष्ट्र रिलीज झाला. हां, आता सिनेमाचं ऑडियन्स हे वेगळं आहे. रील्सवर त्याला लाईक करणारे किंवा त्याला कॉमेंट्स करणारे किंवा ते करणारे हे ऑडियन्स वेगळं आहे. त्यातले बऱ्याचसं ऑडियन्स थिएटरला आलं, पण असं नाही की त्याला कोणीच आलं नाही आणि त्याला हे वेगळं असं नाही. काही बऱ्याचशा थिएटर्समध्ये तो सिनेमा हाऊसफुल होता. त्या भागातल्या थिएटर्समध्ये तो पिक्चर बऱ्यापैकी ॲप्रिशिएट केला. त्याचं काम खूप ॲप्रिशिएट केलं गेलं. त्यांनी त्याच्याकडनं अपेक्षा नव्हत्या. म्हणजे इवन पहिल्या दिवशी केदारजी आणि आम्ही जेव्हा स्टोरी ती
वाचली आणि ती वाचल्यानंतर मला पण प्रश्न पडला होता आणि त्यांनाही सगळ्यांना प्रश्न पडला होता की हा रोल तो करू शकेल का, कारण तो ॲक्टर नाही आहे, इज नॉट अ ट्रेन्ड ॲक्टर. त्याची एक वेगळी स्टाईल आहे, पण सिनेमा म्हणजे ती स्टाईल नाही. तरी बऱ्यापैकी त्याच्या स्टाईलनी तो सिनेमा लिहिला गेला होता, पण हा क्राफ्ट वेगळा आहे. त्यांनी मेहनत करून त्याच्यावर खूप काम करून त्याच्याकडनं ते असं काम करून घेतलं की थिएटरमध्ये ज्या ज्या लोकांनी सिनेमा बघितला त्यांनी सूरजला आउटराईट रिजेक्ट केलं नाही, त्याचं काम अप्रिशिएट केलं. आणि मला सुद्धा पर्सनली त्याचं काम खूप आवडलं, कारण एक पहिल्या सिनेमामध्ये अशा प्रकारे याचं काम करणं काही साधं सरळ सोपं नाही आहे. इट्स अ व्हेरी डिफिकल्ट. म्हणजे इवन मणिरत्नमचा पिक्चर आता रिलीज झाला आहे, ठग लाईफ, कमला हसनचा आहे. कमला हसन, मणिरत्नम 25-27 वर्षानंतर एकत्र येत आहेत आणि म्युझिक डायरेक्टर A.R. रहमान सारखे मोठमोठे म्युझिक डायरेक्टर, पिक्चर आउटराईट पडला. म्हणजे कमला हसनकडे ॲक्टिंगचं क्राफ्ट तो इन्स्टिट्यूट आहे ॲक्टिंगचं. मणिरत्नम डायरेक्शनमधला आहे, पण आउटराईट रिजेक्ट केला गेला आहे. सो ऑडियन्स कुठला पिक्चर चालवेल, कुठला रिजेक्ट करेल. म्हणजे ईदच्या दिवशी सलमान खानचा पिक्चर चालणार नाही असं अनेक वर्षात नाही झालं. ईदला तो पिक्चर येतोच, कारण तेवढ्या एका पिक्चरमध्ये तो सुपरस्टारच्या सुपरस्टार होतो. आता सिकंदर नाही चाललाच, ईदला रिलीज केला. सो ऑडियन्स वेगळा आहे, हा वेगळा असेल. मला तर केदार शिंदे यांचं कौतुक करावं असं वाटतं की एक शब्द दिला त्या माणसाला बिग बॉसच्या वेळेला की अरे हा गरीब मुलगा आहे, हा इतका बिग बॉस विनर आहे, मला याच्यासाठी सिनेमा करायचा आधीच त्याच्या मनात होतं. त्यांनी तो पिक्चर केला. बरं, तो करून नुसता चल तुझ्यासाठी एक पिक्चर करतो म्हणून असा प्रोजेक्ट नाही केला. त्याच्यावर मेहनत करून, त्याच्यावर काय म्हणतात, त्याच्यासाठी त्याला ट्रेन करून, त्याच्यासाठी खूप मेहनत करून तो सिनेमा अतिशय इंटरेस्टिंग सिनेमा केला. खूपच त्या नवीन आणि बरं त्यात 3-4 नवीन मुलांना कामं दिली जे पुढे जाऊन स्टार होतील. सो त्या सिनेमाचा सक्सेस कदाचित या बॉक्स ऑफिस सक्सेस पॅरामीटर्समध्ये जरी बसत नसलं तरी माझ्यासाठी तो सक्सेसफुल पिक्चर आहे. आणि आहे ना, जो 150 सिनेमे येतात त्यातले फक्त 3 का 4 सिनेमे चालत आहेत. म्हणजे मग त्यात झापूक झुपूक चालला नाही, तर कारण ऑडियन्सच थिएटरपर्यंत येत नाही. तुमच्या OTTवर तुम्हाला दुसऱ्या तिसऱ्या आठवड्यामध्ये नवीन सिनेमे बघायला मिळतात. लोक घराच्या बाहेर पडत नाही. बरं, त्याचा प्रॉब्लेम आणखीन असा आहे की गरीबाला आज मल्टिप्लेक्स परवडत नाही. म्हणजे श्रीमंतांना सुद्धा विचार करायला लागतो, कारण ते घराच्या बाहेर पडले, ते पॉपकॉर्न्स आणि हे आणि ते 4-5 माणसाची फॅमिली असेल तर 2,000 ते 5,000 रुपये तुमचे असे निघून जातात, जे इट इज त्या एंटरटेनमेंटसाठी इट इज नॉट वर्थ. बरोबर. त्या 5,000मध्ये तो वेगळं मुलांना एंटरटेनमेंट देऊ शकतो. आणि आता दुसरा ऑप्शन OTTचं सबस्क्रिप्शन घ्या, 1 वर्षाचं मिळतं 1,000-2,000. हां, 1,500मध्ये तुम्हाला 1 वर्षाचं सबस्क्रिप्शन मिळतं, ज्याच्यामध्ये असंख्य सिनेमे आहेत. प्रत्येक OTT प्लॅटफॉर्मवर असंख्य सिनेमे आहेत. म्हणजे आत्ता तर तुम्हाला जर सगळे व्यवस्थित सिनेमे बघायचे असतील तर तुम्हाला बेसिक एक 10 OTT विकत घ्यावे लागतील, किंवा कुठले तरी असे पॅकेजमध्ये घ्यावे लागतील की नाही हे सगळे OTT चॅनल्स असे आहेतच. बरं, लोकांकडे आता तेवढा वेळ नाही आहे. आता ट्रॅव्हलिंग हॅज बिकम व्हेरी डिफिकल्ट. म्हणजे पूर्वी आम्ही दादरवरनं तिथे स्टर्लिंगला सुद्धा सिनेमा बघायला जायचो, मेट्रोला सुद्धा जायचो, रिगलला सुद्धा जायचो. म्हणजे या बाजूला सुद्धा सिनेमे बघायला आम्ही बांद्रा आणि अंधेरी वगैरे इथे पण सिनेमा. आता तुम्हाला आजूबाजूला मल्टिप्लेक्सेस आले. मी जिथे राहतो तिथे 28 थिएटर्स आहेत आजूबाजू. सो एंटरटेनमेंट खूप सोपं झालंय, खूप महाग झालंय. व्हेरी इझी बट व्हेरी एक्सपेन्सिव्ह. तर ते सगळ्यांना परवडत नाही. मग तो ठरवतो की हे सिनेमे बघायचे, हे बघायचं आहे.
कदाचित हे एक कारण असावं म्हणून मराठी सिनेमा कुठेतरी मागे पडतो म्हणू शकतो आपण. मराठी सिनेमा मागे पडायचं एक कारण आहे की मराठी सिनेमे वाईट येतात असं नाही आहे. मराठी सिनेमे त्या त्या पद्धतीने प्रत्येकजण करतोय, चांगले सिनेमे करतोय. हं. रिजनल सिनेमांमध्ये मराठी सिनेमा हा बंगाली, मराठी हा उजवा सिनेमा आहे. मराठी सिनेमा किंवा रिजनल सिनेमा मागे का पडतोय? तर मल्टिप्लेक्सेसचा जो गणिताचा Business. बिझनेस आहे, जो तो कुठल्याही मराठी माणसाकडे नाही आहे. ज्यांच्याकडे आहे त्यांना मराठीची आस्था नाही आहे. त्यांना मराठी सिनेमा मारायचा आहे आणि ते खूप इंटेलिजंटली मारत आहेत. अनेक लोकांना कळतही नाही तो सिनेमा कसा मारला जातो आहे. तुम्ही गव्हर्मेंट प्रेशर जरी टाकलं त्यांच्यावर की नाही तुम्हाला इतके इतके शोज दाखवायला लागतात. अहो इतके इतके शोज तुम्ही सकाळी 9:30चा शो, 10:30चा शो, ऑड त्यांना सगळ्यांना टायमिंग्स माहिती आहे की हा पीक टाईम कुठला आहे, हा थिएटर ची कॅपॅसिटी काय. छोटे छोटे 75 सीटचा थिएटर्स तुम्हाला जर दिले तर तुम्हाला कलेक्शन काय येणार. बरं 2 आठवड्याच्या पलीकडे ते थिएटरमध्ये सिनेमा ठेवतच नाही. पूर्वी काय व्हायचं, पूर्वी तुम्हाला भारतमाता बुक करा, हो. पुढच्या 4 आठवड्याचे पैसे ॲडव्हान्समध्ये आम्ही त्यांना द्यायचो की हे भाडं हं. थिएटरचं, म्हणजे माझा 4 आठवडे थिएटर तिथे असणार हे गॅरंटी होती. म्हणजे मला जर या आठवड्यात वेळ मिळाला नाही जायला तर मला माहिती आहे तो पुढच्या आठवड्यात मी जाणार माझ्या फॅमिली. म्हणजे लोकांना सिनेमा बघायचा असायचा थिएटरला तर ते जाऊन बघायचे कारण तो सिनेमा असायचा. तो 10 आठवडे 15 आठवडे गोल्डन जुबली, सिल्वर जुबली तो एका थिएटरला असायचा हे पब्लिकला माहिती होतं. आता मी थिएटरला गेल्यानंतर थिएटरवाला जो मल्टिप्लेक्सवाला तुम्ही तिकीट कोणचा पिक्चर आहे तो आपको जो पिक्चर देखना है 4:15 वाजता एक शो आहे, 4:30ला एक शो आहे, 5:30ला एक शो आहे, 6:30ला तुम्ही जेव्हा जाल तेव्हा त्यांचा शो अवेलेबल आहे. मराठीचा शो तुम्हाला ठरून गेलं तिथे की नाही. एक तर पेपरमध्ये ते इतके बारीक बारीक असतं तर कोणाला ते वाचता येत नाही किती वाजता तर कुठे शो आहे. बरं जे ऑडियन्स थिएटरला जातं ते काय बुक माय शोमध्ये बघून ते करत नाही. जे जातात तिकडे गेल्यानंतर सांगतात की वो शो कॅन्सल हो गया, कम ऑडियन्स आहे. बरोबर. असे खूप इश्यूज आहेत. तर मी बोलायला लागलो ना तर याच्यावर एक आपला वेगळा पॉडकास्ट आपल्याला करता येईल की सिनेमा मराठी चालत का नाही. मराठी वाईट आहे म्हणून चालत नाही, मराठी सिनेमा आहे. बरं काही सिनेमांचं थॉट त्याचं बजेट ते तेवढंच असतं, खूप सुंदर थॉट्स असतात. पण मग त्याच्यासाठी मी ₹1000 देणं मला ऑडियन्सला हे नाही. मग तो पूर्वी कसं कमी पैशामध्ये आता आमच्या यात्रेला पिक्चर चालायचे ₹10 ₹15 तिकीट होतं. अगदीच फार गरीबातला गरीब माणूस एक वेळचं कमी जेवायचा आणि ते पिक्चर बघायचा किती. पण आत्ता श्रीमंत माणसांना सुद्धा मल्टिप्लेक्सला सिनेमे परवडत नाहीत. बरोबर आहे. आता यावर कारण मेहनत तेवढीच होते सगळ्यांकडून पण त्याला एक सिनेमा करायचा म्हणजे काय हां. तो डायरेक्टर तेवढी मेहनत करतो, कॅमेरामॅन तेवढीच मेहनत करतो, ॲक्टर्सला तर करावीच लागते, त्यांना तर चॉईसच नाही आहे. कुठलाही डायरेक्टर चांगला असू दे वाईट असू दे, गोष्ट चांगली असू दे वाईट असू दे, तो त्याच्या परीने प्रयत्न करतो. प्रत्येक ॲक्टरचे लिमिटेशन्स असतात, त्या लिमिटेशनप्रमाणे करतो. पण मग तो त्या लेवलचा होत नाही. मग साऊथच्या लेवलचा झाला नाही किंवा हॉलिवूडच्या लेवलचा झाला नाही, तो होणारच नाही. कारण त्याचं सगळे पॅरामीटर्स जे आहेत ते या लेवलवर काम करतात. येस. तुमच्या जर्नीबद्दल जर बोलायचं झालं आता एवढा सगळा अनुभव आहे आपल्या गाठीशी. बऱ्याच दिग्गज कलाकारांसोबत व्यक्तींसोबत तुम्ही काम केलं. आता तुम्ही उल्लेख केला संजय लीला भन्सालींचा. तसं माझ्या एक लक्षात आहे अशोक सराफसोबतचा तुमचा सक्का भाऊ पक्का वैरी. आणि आता तुम्ही म्हणालात की आता हिंदीसुद्धा मी खूप म्हणजे त्या फील्डमध्ये सुद्धा मला माहिती आहे की कशी प्रोसेस असते. तर तुमच्या आठवणीतले किस्से काय आहेत की अशोक सराफसोबत काम करताना सरांसोबत आता त्यांना पद्मश्रीसुद्धा मिळालं, नंतर संजय लीला भन्सालींसोबत काम करतानाचे काही किस्से. आणि पद्मश्री मिळालं किती आनंदाची गोष्ट आहे. खूप खूप त्यांचं अभिनंदन मी पर्सनली तर केलंच आहे आणि अभिमान वाटतो की आपल्या एक सहकलाकाराला इतकं मोठं अवॉर्ड मिळायलाच हवं होतं. आणि लेजंड माणूस आहे, पॅशनेट. परत त्यांच्याकडनं शिकायला काय मिळालं तर
प्रामाणिक काम करणे, अशोक मामांसारखा प्रामाणिक कलाकार मी नाही बघितला. आता बरेचसे कलाकार, उत्तम कलाकार मी त्यांच्याबरोबर कामं केली, पण कालांतराने ते थकले. अशोक मामांचं एकदा मला म्हणाले होते की मिलिंद, मला ज्या दिवशी सकाळी उठल्यानंतर शूटिंगला जायला कंटाळ येईल ना, की आज नाही जावं असं वाटत, त्या दिवशी मी रिटायर होईल. ते अजून रिटायर झाले नाहीत. त्याचं कारण त्यांचं पॅशन अजूनही तसंच आहे आणि त्यांना त्यांच्या कामाविषयी खूप प्रेम आहे. मग ते कसं दिसतं आम्हाला, आमच्यासारख्या नवीन कलाकारांना किंवा आमच्यासारख्या छोट्या कलाकाराला ते कसं दिसतं, वेळेवर येणं. तो माणूस कधी उशिरा आलेला मी नाही बघितलं, की पोचतोच आहे आणि मग त्याला 4 फोन करतात आहे. असं त्यांनी कधीच केलेलं नाही. मी 7 सिनेमे केले आणि माझं भाग्य आहे की मला त्यांच्याबरोबर काम करायला मिळालं. कदाचित मी इतके सिनेमे केल्यामुळे बऱ्याचशा गोष्टी मी आत्मसात केल्या त्यांच्या. मी दरवेळेला सांगतो की खोटी मिशी कशी लावायची असते हे मला तिथे काय कुठे ट्रेनिंग देत नाही. कुठल्याही इन्स्टिट्यूटमध्ये जाते का असं ट्रेनिंग नाही आहे की मिशी कशी लावायची, वेगवेगळ्या मिशा कशा लावायच्या. बरं ते शिकवलं जरी तरी तुम्हाला 14 तास आणि 35 दिवस सलग त्या मिशी मेंटेन करत ठेवणार. तर ते मी सून लाडकी सासरचीच्या वेळेला ज्या वेळेला त्यांना बघायचो, त्याच्या आधी मी नीलांबरी केलं होतं आणि तेव्हा मी मिशी लावली होती खोटी आणि तिथे फसलो होतो मी. मला नवीनच होतो. त्या मेकअपमॅन जशी मिशी लावायचा तर ती वर खाली व्हायची. मला कळायचं ते, पण मला काय करता यायचं नाही कारण मला तो क्राफ्ट माहितीच नव्हता. मी कुठे शिकलोच नव्हतो की कशी मिशी लावतात, कसं करतात, कशी मेंटेन करतात. तो यायचा मेकअपमॅन आणि लंचच्या आधी माझ्याकडनं ती मिशी काढून घ्यायचा आणि परत ते स्पिरिट गम निघायचं, मग परत साफ करा, मग परत लावा आणि तो खूप त्रास व्हायचा. मला तो मिशी लावण्याचाच इतका त्रास होते, स्पिरिट गमचा त्रास व्हायचा. मग मी सून लाडकी सासरची ज्या वेळेला बघितलं तर अशोक मामा सकाळी आले, मेकअप वगैरे त्यांचा झाला की ते सगळं असं एकटे बसायचे आणि मग ते व्यवस्थित सगळा गम लावून ती मिशी व्यवस्थित चिटकवायची, मग परत त्याच्यावरनं गम लावायचं, परत ती चिटकवायची, मग ते मलमलनी दाबायची, इतकी दाबायची अशी. त्याच्यानंतर दिवसभरामध्ये त्या माणसाने मिशी लावली आहे हे तर कोणाला कळायचंच नाही. ती इतकी नॅचरल दिसायची. बरं रात्री पॅकअप म्हटल्यानंतर, पॅकअप झाल्यानंतर ती मिशी काढायची. तोपर्यंत तुम्ही हा विदाऊट मिशीचा माणूस आहे असं सुद्धा वाटायचं नाही, इतकं नॅचरल. आणि मग मी परिवर्तन नावाची सिरियल केली. त्यावेळेला त्यांच्या स्टाईलने ती मिशी लावत होतो. मी 52 एपिसोड त्याचे केले आणि लोक म्हणायचे अरे खरी आहे का ही मिशी, कारण ते कोणाला कळायचंच नाही की ती खोटी इतकी नॅचरल. मी त्यांच्याकडनं असं ते असं बऱ्याचशा गोष्टी आता हे मला आठवतं नाही मी की हे पण अशा बऱ्याचशा गोष्टी त्यांच्याकडनं शिकायला मिळाल्या. आणि असे मराठीतले मी भाग्यवान आहे की असे दिग्गज कलाकारांबरोबर मला कामं करायला मिळाली. बरं मला पॅशन असल्यामुळे मला आवडायची ही माणसंच आवडायची, ज्यांना पडद्यावर बघायला आवडायचं आणि त्यांना जे पडद्यावर आपण त्यांना बघतोय त्यांच्याबरोबर काम करायला मिळतं आहे. आपण त्यांच्याबरोबर जेवायला बसलो आहे, त्यांच्याबरोबर गप्पा मारतोय, त्यांच्याबरोबर सीन्स करतोय, त्यांच्याबरोबर त्यांचा भाऊ प्ले करतोय, कधी त्यांचा मुलगा प्ले करतोय, कधी त्यांचा मित्र प्ले करतोय. हे फॅसिनेट करायचं मला, अजूनही करतं. माझा एक सिनेमा मला डोक्यात करायचा होता, अशोक मामा आणि मी, बाप मुलाची गोष्ट आहे. तर मला त्यांच्याशिवाय असा दुसरा कोणी पॅशनेट किंवा तगडा कलाकार असा आणि आता त्यांच्या बरोबरीपैकी आय थिंक तेच एक असे कलाकार आहेत, लेजेंडरी कलाकार आहेत. ते बन्सालीबद्दल काय बोलणं लोकांना माहितीच आहे, तो किती हे आहे. मी जेव्हा सिनेमा केला तेव्हा ते दिग्दर्शक नव्हते, ते प्रेझेंटर आणि प्रोड्युसर होते. पण एडिटिंगच्या वेळेला, डबिंगच्या वेळेला माझी आणि त्यांची भेट झाली, रिलीजच्या वेळेला गप्पा झाल्या आणि त्यामुळे त्यांचं ते पॅशनेट मेकर आहेत. येस. तर ह्या ॲक्टिंग क्षेत्रात आलात तेव्हा प्लॅन बी तर तुम्ही ऑलरेडी एक प्लॅन सोडून तुम्ही ह्या क्षेत्रामध्ये आला होतात. मग ह्या क्षेत्रात आल्यानंतर काही वाईट अनुभव वाट्याला आले का?
किंवा काही रिजेक्शन्स म्हणा, ऑडिशन्सचे काही तुमच्या गोष्टी ज्या घडल्या असेल ते कायम लक्षात राहतील? रिजेक्शन इज पार्ट ऑफ युअर प्रोफेशन. तुम्हाला आता हा इंटरव्ह्यू आपण करतोय, हा सगळ्यांनाच वा 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 काय इंटरव्ह्यू असा, काहींना तो नाहीच आवडणार आहे. काहींना माझा चेहरा नाही आवडणार, काहींना तुझा चेहरा नाही आवडणार, काहींना ही खुर्ची नाही आवडणार, तर काहींना हा फोन का ठेवला आहे जो चालत नसेल. कुठल्याही कारणाने आपला कार्यक्रम आवडणार नाही. आणि काहींना इतकं आवडेल की त्यातलं एखादं वाक्य किंवा एखादा थॉट त्यांचं आयुष्य बदलेल. आपल्याला त्यांच्यासाठी करायचं. हा अनुभव का बोलायचा आहे, तर त्या एका मुलासाठी तो कुठेतरी साताऱ्याच्या गावाखेड्यामध्ये बसलाय, ज्याला डिसिजन घेता येत नाहीये, किंवा कुठेतरी तिथे नागपूरला त्या उन्हामध्ये शेतात काम करतोय, त्याला काहीतरी एक डिसिजन घ्यायचा आहे. आणि हा इंटरव्ह्यू त्याच्या कानावर पडला आणि त्यांनी डिसिजन घेतलं आणि पॅराडाईम शिफ्ट झालं आणि तो आला. सो रिजेक्शन इज पार्ट ऑफ युअर प्रोफेशन. ॲक्टरला रिजेक्शन घेतल्याशिवाय तुम्ही ॲक्टरच होऊ शकत नाही. आणि असंख्य कलाकार ज्यावेळेला आले त्यावेळेला त्यांच्या चेहऱ्यावरनं, त्यांच्या रंगावरनं, त्यांच्या दिसण्यावरनं लोकांनी इतके त्यांना हसले आहेत किंवा त्यांना इतकी नावं ठेवलेली आहेत की त्या ट्रोल केलेलं आहे. आणि तीच माणसं कालांतराने इतकी मोठी झाली आहेत की त्यामुळे रिजेक्शनला घाबरून चालणार नाहीच आहे. एकतर तुम्हाला स्वतःला कधी रिजेक्ट करायचं नाही. तुम्ही जर स्वतःला रिजेक्ट केलं किंवा तुम्हाला जर ते अफेक्ट झालं तर मग इश्यू आहे, मग तो प्रॉब्लेम. पण कारण लोकांचं काही घेणं देणं नाही. मला जर माझ्या आईवडिलांनी रिजेक्ट केलं असतं तर मला अफेक्ट झालं असतं. आणि माझ्याकडे तर एवढा माज होता, म्हणजे मी इतक्या पॅशनेटली या इंडस्ट्रीमध्ये आलो. जर असंख्य वेळा मला बोलवलं जायचं इंटरव्ह्यूसाठी किंवा याच्यासाठी, मग ते थोडे माझात बसायचे असे, आणि ते मोठे असतात ना ते. आपण काम मागायला जातो किंवा तर काम मागायला जाणाऱ्या माणसाला ते कमी लेखतात, म्हणून मी काम मागायला जातच नाही. अनेक वर्ष काम मागितलंच नाही. माझं काम आता तुम्हाला दिसतं ते बघा, आणि तुम्हाला वाटलं तर तुम्ही मला घ्या. तुम्हाला बऱ्याचशा वेळेला रायटरला वाटतं की हा कलाकार सूट होईल, हा छान करेल. डायरेक्टरला वाटेल की हा, असे बरेचसे डायरेक्टर आहेत की नाही मिलिंद गवळीच पाहिजे वगैरे असे आहेत, त्यांच्यावर काम करायला मला आवडतं. आता माझ्याकडे मास पण एवढा होता की मला जर गेला आणि कोणी मला म्हणाल की नाही यार हमारा सूट नहीं होता है, नहीं बनेगा, हम लोग काम नहीं करेंगे, इट इज योर लॉस. इट इज नॉट माय लॉस. बॉस तुला मिलिंद गवळी मिळणार नाही, तू जा, कोणी मिळेल. पण मिलिंद गवळी युनिक कॅरेक्टर आहे, ते तुम्हाला मिळणार नाही. इट इज युअर लॉस. एक प्रोफेशनल ॲक्टर तुला मिळणार नाही. तुझं ॲज अ डायरेक्टर प्रामाणिक ऐकणारा ॲक्टर मिळणार नाही. तो तुला एक ॲक्टर मिळेल जो कदाचित तुला त्रासही देईल. तो त्याचंच ॲड करेल की नाही तुला येत नाही, मी सांगतो तुला तसं कर. असे अनेक ॲक्टर्स आहेत की जे डायरेक्टरला शिकवतात की डायरेक्शन नाही आ रहा. मी अशा लोकांबरोबर काम केलं. मोठमोठी लोक आहेत, त्यांची नावं तर मी नाही घेऊ शकत कारण ते कॉन्ट्रोवर्सी होईल. ते डायरेक्टरमध्ये हे बस हे हा शॉट लाव रे, तो शॉट लाव रे, हे लाव, ते कुछ आता नाही का. मग त्या डायरेक्टरला इतकं ह्युमिलेट करता की तो ततपप व्हायचं त्याचे. आणि त्यांच्या पद्धतीने ते शूट करून घेणारे असे अनेक कलाकार आहेत. पण माझा तो माज तसा नाही. माझा माज असा आहे की मला जर तुम्ही घेतलं तर मी खूप प्रामाणिकपणे काम करीन आणि तुमचा जो थॉट आहे तो पडद्यावर आणायचा प्रयत्न करेन. आणि जर मला घेतलं नाही तर तुमचं नुकसान आहे, माझं नुकसान नाही. कारण मला तुम्ही नाही घेतलं तर तिथे बाहेर 4 लोक आहेत, ते मला घेणारच आहेत. तो कॉन्फिडन्स माझ्याकडे तेव्हाही होता, आजही आहे. आणि या प्रोफेशनला रिटायरमेंट डेट नाही आहे. तुम्ही जसे जसे तुमचे केस पांढरे पांढरे होत जातात तसं तसं तुम्ही जास्ती मॅच्युअर्ड होत जातात. इट्स लाईक अन ओल्ड वाईन. जे वाईन वगैरे पिणारे लोकांना माहिती आहे की जितकी जास्ती दारू हे प्रोफेशनमध्ये जितकं जास्त एक्सपिरियन्स असेल तर ते जास्ती खुलत जातात किंवा जास्त अपील होतात.
तर या एवढ्या ज्या धक्काधक्कीचं हे क्षेत्र आहे आपण असं म्हणू शकतो. तर आता तुम्ही म्हणालात, की स्वतःला असं म्हणतात ना नेहमी, की स्टेबल ठेवणं, की नाही मिळालं काम ठीक आहे, नेक्स्ट टाईम आपण ट्राय करू. तर या सगळ्यामध्ये फॅमिलीचा आणि बायकोचा म्हणा, मुलीचा म्हणा कसा सपोर्ट होता? मोटिव्हेशन काय होतं तुमचं आणि क्रिटिक कोण होतं? बायको क्रिटिक पण होतीच. हां. म्हणजे ती माझं काम चांगलं नसेल तर ती असं बाकीच्या लोकांसारखं नाही, नाही छान आहे असं हां, म्हणणारी हां. नाही आहे. तर ती प्रामाणिकपणे सांगते मला, की माझी मुलगी नाही. माझी एक चांगली क्रिटिक आहे, की नाही डॅड दिस इज नॉट हां. राईट वगैरे. माझ्या वडिलांना माझं सगळंच काम आवडतं. हो. मग ही इज नॉट माय क्रिटिक. ते मला ते माझे म्हणजे आई कुठे काय करते 5 वर्ष सलग त्यांनी बघितली. बरं. माझे असंख्य हं. सीरियल्स त्यांनी बघितल्या. माझे सिनेमे कुठेतरी लांब थिएटरमध्ये एखादा थिएटरला लागला तरी ते जाऊन तिथे जाऊन ते बघतात. बघ. आणि सपोर्ट सिस्टीम माझी फॅमिली सपोर्ट सिस्टीमच आहे. या क्षेत्रामध्ये तुम्हाला एक सपोर्ट सिस्टीम लागतेच लागते. असं होऊच शकत नाही की तो एकटा आहे आणि नाही एकटा आहे तर तो लटकेल. बरेचसे आत्महत्या करणारे कलाकार आपल्याला माहिती आहेत, की कारण दिस इज ऑल युअर ब्रेन गेम. हो. बुद्धीचा, इमोशन्सचा गेम आहे हा. आणि इमोशन्स तुम्ही विकताय, बाहेर काढ नको तेव्हा तुमचे कोणतरी गेलेलं असतं आणि तिथे तुम्ही रडताय एका रोलसाठी, जे खरं नाही आहे. पण शरीराला, तुमच्या मनाला माहिती नसतं, सबकॉन्शियस माइंडला माहिती नसतं की तुम्ही खोटे रडताय, तो माणूस काही गेलेला नाही आहे. त्यामुळे ॲक्च्युली जेव्हा माणसं जातात, जवळची माणसं, त्यावेळेला ऑलरेडी यांनी इमोशन्स विकलेले असतात. त्यामुळे त्याला कळत नाही माणसाला, की अरे आई गेली तर तिथे खरं रडायचं का ऑलरेडी खोटं रडायचं? खोटं ऑलरेडी रडून झालेलं असतं, कारण खोट्याच्या वेळेला खरं रडलेलं असतं. असं कन्फ्युजन असतं ते प्रत्येकाचं. सो इमोशन्स इट्स अ व्हेरी ट्रिकी थिंग. थोडं इकडनं तिकडे जर शिफ्ट झालं, एक लाईन असते, वेडेपण आणि शहाणपणाच्या मध्ये एक बॅलन्स लाईन. त्या ॲक्टरला ती सतत जपावी लागते. नाहीतर आपल्याला वेडे ॲक्टर्स दिसायला लागतात, की अरे हा काय वेड्यासारखं बोलतोय, हा काय हे करतोय. सो इट्स अ व्हेरी ट्रिकी हे. त्यावेळेला तुमची फॅमिली जर सपोर्टिव्ह असेल, तुमची मित्रमंडळी सपोर्टिव्ह असतील, तुमचे फॅन्स सपोर्टिव्ह असतात, तुम्हाला एक सपोर्ट सिस्टीम असते. आता बऱ्याचशा ॲक्टरला काय दारू सपोर्ट करते, सिगरेट सपोर्ट करते, व्यसनं सपोर्ट करतात आणि मग ते हळूहळू तुम्हाला खड्ड्यात घेऊन जातात. असंख्य कलाकार आपल्या क्षेत्रामध्ये असे खड्ड्यात गेलेले आहेत. जेव्हा यश मिळतंय, दिसतंय, अरे वा आता यशस्वी हो, तर कुठे लिव्हरच खराब झाली आहे, कुठे आजारच आला आहे, कुठे कॅन्सरच झाला आहे, मध्ये स्ट्रोकच आला आहे त्याला. सो हे प्रोफेशनल हेझार्ड आहे. या प्रोफेशनमध्ये खूपच आहे, कारण तुम्ही नुसतं सगळं छान चाललं आहे आणि तिथे इमोशन देता असं नाही आहे. तुम्हाला त्या सेटपर्यंत पोचण्यासाठी किंवा त्या रोलपर्यंत पोचण्यासाठी तुम्ही खूप लांबचा प्रवास केलेला असतो. तो सगळे बॅगेजेस पण असतात, त्यात परफॉर्मन्स असतं. बरं, परफॉर्म केल्यानंतर जीव ओतून काम केलं, म्हणजे इतकं की रात्री झोपताना वा 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 किती छान परफॉर्म केलं. आणि जेव्हा ते टी व्हीवर आलं किंवा पडद्यावर आल्यानंतर लोक म्हणतात काय टुक्कार काम केलं ते. बरं, हे दुःख तो कोणाला सांगणार आहे, कोणाला कळणार आहे त्याचं दुःख? कारण त्याच्या सबकॉन्शियस माइंडने सांगितलेलं असतं की माझ्या आयुष्यातलं अप्रतिम काम आहे, आणि लोकांनी शिव्या घातलेल्या असतात की अरे काय तुझं काम आवडलं ना. बरं, जिथे त्यांनी पाट्या टाकलेल्या असतात त्याला नॅशनल अवॉर्ड मिळतं, त्याला अवॉर्ड्स मिळतं की अरे त्याला कौतुकच की याच्यामुळे तू हेच तुझं बेस्ट आहे. सो इट्स अ व्हेरी ट्रिकी थिंग. सपोर्ट सिस्टीम तुम्ही क्रिएट करा, तुम्ही लोकांवर प्रेम करा, तुम्ही लोकांचा सपोर्ट मागा, त्यांच्या जवळ जा. मी तर खूप माणूसगाणे आहे, पण मला लक्षात आलं की ते खूप चुकीचं आहे. माणसं जोडणं गरजेचं आहे, माणसं लांब करणं ॲज अ आणि कलाकार खूपच लोकांना तोडत असतात, कारण लोक पण काय करतात, त्यांना त्या इमेजमध्ये बघत असतात, त्याला तो आहे तसा नाही बघत. तर त्याला
आपण यांची सगळ्यांची नावं घेतो ना, बच्चन, कमला हसन किंवा, तर ते लार्जर दॅन लाईफ वाटतात. रजनीकांत. पण प्रत्यक्षात तुम्ही रजनीकांतला जर भेटला तर दे व्हेरी ग्राउंडेड. आपले आपले प्रेसिडेंट अब्दुल कलाम, प्रेसिडेंट, पण तो माणसाला तुम्ही भेटला तर आपल्या एक प्रेमळ प्रोफेसर असतो तसा आहे तो. सो दे व्हेरी रिअल पीपल. पण बरेचसे ॲक्टर्स ते रियालिटी सोडून त्या मास्कमध्ये, इमेजमध्ये असतात आणि त्या इमेजच त्यांना खड्ड्यात घालतात. त्याच्यापासून लोक दुरावतात, त्यांच्यापासून माणसं जवळ येत नाहीत, खोटी माणसं जवळ येतात. सक्सेस आलं की खोट्या लोकांचा जमावडा तयार होतो अँड मग ते अधोगतीला नेते. सो माझ्याकडे छान सपोर्ट सिस्टीम आहे. माझी फॅमिली माझं सपोर्ट सिस्टीम आहे. लेक, जावई, बायको, वडील हे सगळे मला खूप सपोर्ट करतात. मित्रमंडळी आहेत आणि त्यांचा स्टाफ आहे तो सगळे. पण तुम्ही म्हणालात की तुम्ही माणूसघाणीपणा म्हणजे तसा आहात, किंवा आता तुम्ही ते सोडलंय सगळं आणि आता तुम्ही लोकांच्या जास्त जवळ येतात किंवा खूप छान प्रेझेंटेबल होता. सोशल मीडिया बघायला गेलं तर तिथेही बघायला मिळतं तुमच्या सोशल मीडियावर की तुम्ही खूप छान व्यक्त होता. म्हणजे तुम्हाला जर कोणाचं कौतुक करायचं असेल तर मन भरून कौतुक करता आणि कोणाबद्दल आता समजा काही वाईट घडलं, काही झालं तर त्याबद्दल तुम्ही व्यक्त होता तिथे. तर हे सगळं कसं म्हणजे कारण या सगळ्या धावपळीत सोशल मीडिया मॅनेज करणं आणि त्यातून एवढं छान छान ते लिहिणं, व्यक्त होणं, तर कसं जमतं हे? काय आहे ना, सोशल मीडिया जो आहे किंवा आपला हा मोबाईल आहे, हा एक ब्लेसिंग आहे आणि एक कर्स आहे. ते दोन्ही आहे. सोशल मीडियाचा जो प्लस पॉईंट आहे की तू आणि मी आज आपण इथे बसलोय, आपण गप्पा मारतोय, मी माझा एक्सपिरियन्स सांगतोय, तुम्हाला काही प्रश्न विचार, पण याचा रीच हा पृथ्वीतल्या कुठल्या भागापर्यंत जाईल याला लिमिट नाही. म्हणजे तू कुठेतरी त्या नॉर्थ पोलला जाईल, अमेरिकेत पण कुठेतरी जाईल, आफ्रिकेत जाईल, भारतामध्ये कुठेही इंटरनेटवर पोचेल. सो आत्ता फार सोपं झालं आहे की तुम्हाला जर तुमचा थॉट मांडायचा असेल तर या सोशल मीडिया थ्रू तुम्ही तुमचा एक छानसा थॉट आणि थॉट मांडणं फार गरजेचं असतं. आणि हे जेव्हा पॉझिटिव्ह थॉट्स असतात, ज्या वेळेला तुमच्या एक्सपिरियन्सने की मी इथे चाललो होतो आणि मी या खड्ड्यात 2 वेळा पडलो, मी इथे चाललो होतो, या खड्ड्यात मी 2 वेळा पडलो, मग तुम्हाला या माध्यमातून सांगता येतं की इथे खड्डा, इथे पडतो, मी पडलो होतो, आणखी माझ्यासमोर 4 लोक पडलेत, तर या खड्ड्यात तुम्ही पडू नका. सो दिस कॅन बी अ व्हेरी गुड ब्लेसिंग. म्हणून मी सारखं म्हटलं ना, आपल्या इंटरव्ह्यूमध्ये काही लोक नावं ठेवतील, पण काही तो एखादा असेल, त्या एखाद्यापर्यंत तुम्ही कसे पोचणार तर या मीडियमनी पोचणार. आता इंस्टाग्रामवर सुरुवात जेव्हा केली होती तेव्हा प्रत्येकजण व्यक्त व्हायचं. माझ्या लक्षात आलं की लोक व्यक्त होतात म्हणजे काय होतं, ते एक गाणं कुठलं ट्रेंडिंग असेल, मग त्याच्यावर डान्स कर, मग ते विच इज गुड. तो माणूस त्याच्या परीने ते करतोय आणि मग झोपडपट्टीतला मुलगासुद्धा किंवा मुलगीसुद्धा त्याच्यावर त्या गाण्यावर नाच करते आणि मग ती दीपिका पदुकोण सुद्धा त्याच्यावर डान्स करते आणि सगळं असं प्रत्येकाला आपापलं एक्सप्रेशनचं आहे ना. मी लिहायला सुरुवात केली कारण माझं असं लक्षात आलं की खूप कमी लोक लिहितात, वाचतात. लोकांना कंटाळा आहे वाचायचा, लोकांना आवडत नाही वाचायचं, 4 वाक्यापेक्षा ते वाचत नाही. मग मी मुद्दामून खोडीलपणे मी लिहितो, व्यक्त होतो, कारण मला परत त्या एका व्यक्तीपर्यंत पोचायचं असतं जे पूर्ण वाचतो आणि तो मला त्या कॉमेंटमध्ये तो मला लिहून सांगतो की मी ते वाचलं, त्यातला हात. बरं, माझं जे सांगायचं असतं ना ते शेवटच्या 4 ओळींमध्ये असतं, जो 99% लोक शेवटच्या 4 ओळीपर्यंत येतच नाहीत. आणि माझं येऊ नका ना, कारण मी तुमच्यासाठी रील टाकलेली आहे, त्यात सुंदर गाणी असतात, लताबाईंसारख्यांचे किंवा कुठला तरी हॉलिवूडचं कुठलं तरी सुंदर गाणं असतं, त्यात माझे व्हिडिओज पण मी छान एडिट करून टाकतो. ज्यांना व्हिडिओज बघायचे असतात त्यांच्यासाठी व्हिडिओज आहेत ना, बघा. पण ज्याला आणखीन डीपमध्ये जायचं असतं, ज्याला मिलिंद गवळी, खरंच मिलिंद गवळीला बघायचं, मिलिंद गवळी आज अनिरुद्ध देशमुख बघायचं असेल तर मी आहेच ना अनिरुद्ध देशमुख.
मी केलंच आहे. राजाराम शिंदे बघायचं तर मी आहेच, तुम्हाला सिरियल बघितली तर आहे, सिनेमा बघितला. तुम्हाला जर मिलिंद गवळीच्या मनात काय चाललेलं आहे, मिलिंद गवळीला जेव्हा ट्रेनमधनं ती 5 माणसं मरतात तर त्याला दुःख होतं, तर ते दुःख व्यक्त करायचं असेल तर मला मी याला त्याला जाऊन सांगणार नाही, पण मला वाईट वाटतं. माझा कोणतरी असू शकतं ना. आज तो गरीबाचा पोरगा गेला आहे किंवा कोणाचं गेलं तर ते पण आपलीच माणसं आहेत ती. मग मी व्यक्त होतो की का आपल्याकडे थर्ड क्लास आणि सेकंड क्लास आणि फर्स्ट क्लास आहे. स्वातंत्र्याच्या आधी थर्ड क्लास काढलं होतं ब्रिटिशांनी. ब्रिटिश काढणारच. ब्रिटिश हे आपल्या देशावर राज्य करत होते, आपल्याला गुलाम केले, पण ते गेल्यानंतर आपण गुलाम नाही ना, आपण स्वतंत्र झालो ना. मग आपणच आपल्या माणसांना सेकंड क्लास सिटीजन का करतोय. तुम्हाला कोणी अधिकार दिला की त्याच्या बापाकडे कमी पैसे आहेत म्हणून तो सेकंड क्लास सिटीजन आहे. नाही, तो भारतीय आहे. मग तुम्ही जेव्हा रेल्वे बनवता, पब्लिक ट्रान्सपोर्ट बनवता, त्यावेळेला एकच द्या ना सीट. गरीबाचं पोरगा असेल, श्रीमंताचं पोरगा असेल, ती पब्लिक ट्रान्सपोर्ट आहे ना. श्रीमंताच्या बापानी त्याला गाडी घेऊन दिली आहे ना. गाड्या आपण काय बंद करत नाहीये की नाही आता चायनासारखं सगळ्यांनी निळे कपडे घालायचे. आपल्या देशात तसं होत नाही. पण पब्लिक ट्रान्सपोर्टमध्ये तरी डिफरन्शिएट करू नका ना लटकत जायला देऊ. काढा ना. तुम्हाला 12 डब्याची गाडी आहे ना, 24 डब्याची काढा. काहीतरी करा. मला रेल्वेतलं माहिती नाही काय त्यांचे प्रॉब्लेम्स आहेत, पण तुम्हाला जर 70-75 वर्षामध्ये ते प्रॉब्लेम सॉल्व्हच होत नसतील म्हणजे कुठेतरी बरं दुसऱ्या देशांमध्ये सॉल्व्ह होतात ना. दुसऱ्या देशांनी सॉल्व्ह केलेले आहेत. तुमच्याच देशात सॉल्व्ह होत नाही कारण तुम्हाला रस्ता बनवताना तुम्हाला त्याच्यामध्ये टेंडर काढा आणि टेंडरमधनं पैसे खा आणि तुम्हाला जे 10 रुपये लागणार आहेत त्यातले 80 रुपये तुम्ही आपापसात वाटून घेतले आणि 20 रुपयाचा रस्ता केला तर तो खड्डा पडणारच आहे ना. सो माझं कुठेतरी व्यक्त व्हायचं असं. बरं मला यांच्या नादी लागायचंच नाही आहे. उद्या मी यांची नावं घेऊन हे करून हे मला कामं नाही करू देणार. माझं पॅशन काय ॲक्टिंग करणं आहे. पण ॲक्टिंग करतो म्हणजे मला मन नाही आहे, म्हणजे माझा माणूस तिथे त्या याच्यात मरतो माझ्या देशातला, तिथे मला दुःख होत नाही. होतं, पण मला व्यक्त करायचं असतं. आणि ते पण यांना व्यक्त करायचंच नाही, त्यांच्यापर्यंत ते पोचणारच नाही कारण ते सगळे निगरगट्ट झालेले असतात. ते खूपच त्यांनी स्वतःला बनवून घेतलेलं असतं आणि त्यांना असं वाटतं की ते देशभक्त आहेत, की ते खूप समाजसेवा करतायत. ते खूप मला असं वाटतं समाजसेवा जर करायची असेल तर प्लीज तुम्हाला जर आता आपण रेल्वेचं उदाहरण केलं तसं वेगळ्या लेवलवर विचार केला तर त्या माणसांनी आता रेल्वेनी प्रवास करावा. त्या माणसाने रोज दादरपासनं चर्चगेटपासनं इकडे तिकडे ज्या सेंट्रल रेल्वे, हार्बर रेल्वे तिकडे, आणि मग तुम्हाला त्या रेल्वेतल्या प्रवास करणाऱ्या माणसांचे काय इश्यू आहेत जेन्युइनली मला नाही कळत. मी जात नाही रेल्वेने, पण माझ्यासारखे खूप कमी नशिबान लोक आहेत की ज्यांना चॉईस आहे की, पण काहींना आपल्या देशामध्ये 90% लोकांना चॉईसच नाही आहे. तुम्हाला जर ती रेल्वे पकडली नाही तर तुम्ही कामावर पोहोचू शकत नाही. मग कुठेतरी त्या लोकांकडे ज्यांच्याकडे सत्ता आहे त्यांनी त्यांच्यासाठी करतायत, असं नाही की ते करत नाही, पण तो इतका भापट पसारा झाला आहे की कधी कधी काय होतं ना, इतका गुंता झाला आहे सगळ्यांचा की तो कोणी बसून तो सोडवायचा. म्हणजे कालच ती बातमी आली शनी शिंगणापूरला, आम्ही लहानपणापासून ऐकलं की त्या गावामध्ये दरवाजेच नसायचे. त्या गावामध्ये कुठल्या दुकानांना दरवाजेच नसायचे, इतकं की तिथे चोरी होऊ शकत नाही. जगातलं त्या याच्यामध्ये गिनीज बुक का कुठलं रेकॉर्डमध्ये ते गावाचं नाव होतं. कालच्या बातमीमध्ये की तिथे 500 कोटीचं त्यांनी त्या संस्थांनी घोटाळा केला. शनी शिंगणापूरमध्ये, जिथं इतिहास असा आहे की त्या गावामध्ये एकही माणूस चोर नाही आहे किंवा तिथे चोर येऊ शकत नाही. आता इथे पण व्यक्त झालं तसं मी पेपरवर. आणि ती खूप चांगली गोष्ट आहे.
जसे आता तुम्ही व्यक्त झालात, आता सध्या ह्या इश्यूजकडे जास्त लक्ष नाही आहे. तर महाराष्ट्रात आता सध्याचं बोलायला गेलं राजकारणाचं, तर एक भाषेवरून एक नवीन विवाद सुरू झाला. तिथे जास्त वेळ लावतोय असं वाटतंय. तर सध्या जो नाही नाही, तो महाराष्ट्रात इश्यू विवाद तो चाललाय त्याच्यावर तो तुमचा काय टेक? नाही नाही, तो पण महत्त्वाचाच आहे. महाराष्ट्रामध्ये मराठी भाषेला प्राधान्य द्यायलाच हवं आहे. आणि तो मुद्दा काही महत्त्वाचा आहे आणि तो वर्षानुवर्षापासून चालत आलेला मुद्दा आहे. तो आता मांडला आहे, त्याच्यावर त्यांचं आता डिसिजन झालेलं आहे. तर शिक्षण हे जे आहे ना, मला असं वाटतं याच्यावर खूप अभ्यास करणं गरजेचं आहे. कारण शिक्षण पद्धती वर बोलायचं झालं तर आपल्याकडे एक स्टँडर्ड शिक्षणाची एक पद्धत आहे. तर ती न करता बऱ्याचशा शाळांमध्ये मुलांना वेगळं शिकवलं जातं. म्हणजे माझा एक मित्र आहे वसंत हंकारे नावाचा, तो सांगलीला असतो. त्याचे विचार मला खूप आवडतात शिक्षणाच्या बाबतीत. तर मला असं वाटतं त्याला घेऊन एक अशी शिक्षण पद्धती मुलांसाठी बनवायला पाहिजे. मग त्याचे विचार खूप छान होते की मुलांना वॉटरचं स्पेलिंग आलं नाही तरी चालेल, पण त्या मुलामध्ये पाणी पाजायची क्षमताची एका म्हणजे जो तहानलेला आहे त्याला पाणी पाजायची वृत्ती त्याला शिकवणं गरजेचं आहे. त्याला ते स्पेलिंग जरी नाही आलं तरी चालेल. त्याचा काय म्हणतात ना, त्याचा कोट किंवा त्याचं ब्रीदवाक्य असं आहे की डॉक्टर इंजिनियर नंतर बनवा, आधी त्याला माणूस बनवा. त्याचं म्हणणं असं आहे की एकदा डॉक्टर इंजिनियर तर बनेल, तो त्याला मारून मुटकून त्याला शिकवून देऊ, पण तो माणूस चांगला नसेल तर समाजाला घातक. पण जर माणूस चांगला असेल आणि मग तो डॉक्टर झाला तर एक चांगला माणूस डॉक्टर झाल्यानंतर तो समाजासाठी किती उपयोगी होईल. आणि तशा डॉक्टरांची गरज आहे, फक्त डॉक्टरांची किंवा फक्त इंजिनियरांची गरज नाही. तर शिक्षण पद्धती वर खूपच रिसर्च करणं गरजेचं आहे. कारण ती ब्रिटिशांनी आणलेली शिक्षण पद्धती आहे. म्हणजे लॉर्ड मॅकॉलेनी भारत भ्रमण केलं 2 वर्ष 3 वर्ष आणि मग IPC त्यांनी तयार केलं की भारतामध्ये अशा 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 समस्या आहेत आणि त्याच्यासाठी असं इंडियन पिनल कोड असायला हवं की असे कायदे असायला हवे. मग त्यांनी एक सुंदर कायदा काढला, सती इरॅडिकेशन. सती सिस्टीम होती आपल्या भारतामध्ये की नवरा मेल्यानंतर ती बाई सती जायची. हे ब्रिटिशांनी ते काही ते केले, चांगले, ठीक आहे. त्यांनी त्यांच्या बुद्धीप्रमाणे ब्रिटिशांनी जे केलं, पण ते गेले. त्याच्यानंतर आपण अमेंडमेंट्स करत माझं तर म्हणणं होतं की तो अख्खा IPCच फेकून द्यायला पाहिजे होता. त्यांना घेऊन जा तुमचा कायदा, आमच्या भारतीय लोकांचे प्रॉब्लेम्स आम्ही सॉल्व्ह करू. नव्हता का आपल्याकडे एक लॉर्ड मॅकोले सारखा जो भारत भ्रमण करेल आणि भारतासाठी कायदा तयार करेल. त्या काळामधले गुन्हे जे होते ते वेगळे होते, या काळातले गुन्हे वेगळे आहेत. या काळातल्या गुन्ह्यांसाठी शिक्षा वेगळ्या असायला पाहिजे. आपल्या भारतामध्ये आता ठीक आहे, आपला कायदा खूप छान आहे, सगळं, पण मला असं वाटतं कधी कधी आपल्या भारतामध्ये ते सौदी, आपल्या आता त्यांचे चांगले संबंध आहेत, सौदी किंवा गल्फ, तिथे जे कायदे आहेत की एखाद्या रेपिस्टला तिथे भर रस्त्यात दगडांनी ठेचून मारतात, त्याला हात तोड पाय तोड लोकांसमोर केलं जातं. आपल्याकडे तो कायदा आणणं गरजेचं आहे. म्हणजे काय होईल सांगू की आता काय होतं, एखादा रेपिस्ट आहे, अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणारा माणूस आहे, त्याची केस चाललेली असते, वर्षानुवर्ष असते. मग काय होतं की त्याला शिक्षा होते, पण हे असे किडे आहेत ना की ते दुसरे पैदा होत राहतात. एक कायदा असा असायला पाहिजे, मला असं वाटतं की
तो बघून भीती वाटायला पाहिजे, दहशत वाटायला हा. पाहिजे की नाही नाही हे अल्पवयीन केलं. हा. मुलीवर तो कायदा आपल्याकडे आहेत, पॉक्सो वगैरे जे असे कायदे बरेच आपल्याकडे हो. खूप स्ट्रॉंग कायदे आहेत, पण ते या गुन्ह्याला इनाफ नाही आहे, हम्म. ते कमी पडतात म्हणून तर हे गुन्हे सारखे वाढ- होत जातात ना. तसंच मला असं वाटतं की शिक्षण पद्धती ही पण याच्यावर खूप रिसर्च करणं गरजेचं आहे, कारण आपले सगळे IIT आणि आपले जे सगळे टॉप क्लासचे एज्युकेटेड ज्यांना आपण शिकवतो हम्म. ते अमेरिका घेऊन टाकते, मोजके विजाच देते. कोणाला देते विजा? आपल्या गरीबाला कोणाला विजा नाही देणार. तुमच्या बँक बॅलन्स आहे का, हे आहे का, ते आहे का, ते आहे, बघते किती शिकलेलं. सगळा क्रीम आपल्या भारतातनं शिकून तिकडे कोणाचा देश प्रगत करतायत? अमेरिका. का? तीच पोरं जी ब्रेन ड्रेन झालेली आहेत. आता आमच्यासारखा जे शिक्षणात 12वीत नापास झालेला, आमच्या देशाला काहीच उपयोग नाही आहे. माझ्यासारख्याला तर म्हणजे आम्ही चाचपडतच शिकलो, आमच्याकडे सगळंच होतं, आई वडील आमचे एवढे चांगले, इन्फ्रास्ट्रक्चर होतं, पण आम्ही लाडात वाढलो, आम्हाला नाही जमलं ते काय. पण अतिशय ब्रिलियंट पोरं आहेत, पण त्यांना भारतात कामच नाही करायचं. तर तुम्ही शिक्षण भांडता, हे करताय, पण तुम्ही शिक्षण देऊन ही पोरं जर बाहेरच जात असतील तर त्या शिक्षणावर विचार करायला लागणार आहे. नक्कीच. आपल्याला ही पोरं इथे जे शिकलेली आहेत हम्म. किंवा जे इंटेलिजंट आहे त्यांना इथे येऊन त्यांनी कितीतरी वर्ष काम केलं तर भारताला त्याचा उपयोग होईल. सो हे कॉन्ट्रोवर्सीजमध्ये मला पडायचं नाही आहे, हम्म. भाषेच्या किंवा याच्या, कारण नुसतं कॉन्ट्रोवर्सीजमध्ये पडून पेक्षा आपल्याला एक देश घडवायचा आहे किंवा एक समाज घडवायचा आहे, त्याच्यासाठी शिक्षण गरजेचं आहे. एज्युकेशन हे गरजेचं आहेच आहे. आता ते कशा पद्धतीने द्यायचं, काय शिकवायचं, 4 भिंतीमध्ये शिकवायचं का टागोरांसारखं झाडाखाली बसून शिकवायचं आहे. तर तुम्ही त्यासाठी झाडं लावा. झाडं तोडायला सुरुवात केल्यानंतर तिथे, आता पुण्यामध्ये एक शाळा आहे, मला जायचं त्या शाळेला भेटायला. त्यांनी ट्री टॉप्स असतात ना, झाडावरती वर्ग बांधलेत. ओहो. मुलं झाडावर जातात आणि तिथे शिकतात. कुठेतरी वेगळी शिक्षण पद्धती हो. सुरू करायची आणि इट्स अ मस्ट. इट्स शिक्षण मुलांच्या पद्धतीने, मुलांना सोयीप्रमाणे मुलांना घडवण्यासाठी आणि काय शिकवायचं काय नाही याच्यावर सगळं खूप खूप रिसर्च केला पाहिजे. बाकी तर चाललंय महाराष्ट्रात जे चाललंय. हां, नाही आता ते त्याच्यावर चालू आहे, तर मला त्याच्यावर काही फार माझं असं मत नाही. मत न मांडणं सुद्धा एक स्टँड असतो तो विसा, की मला त्यातलं जेव्हा मी डीप विचार करीन किंवा माझा विषय निघेल तर त्यावेळेला मी अभ्यास करून त्याच्यावर नक्कीच बोलेन. पण हे वरवरचे माझे जे विचार आहेत जेन्युइनली ते मी मांडले की काय असायला पाहिजे ते. ओके सर. तर एवढ्या तुमच्या अनुभवानंतर, एवढ्या तुमच्या एक्सपिरियन्स घेतल्यानंतर, या सगळ्या गोष्टीनंतर आता एक शेवटचा प्रश्न, मागे वळून बघताना मिलिंद गवळी म्हणून जेव्हा सुरुवात केली होती आणि आता काय वाटतं? असं जे ठरवलं होतं मी केलं, करून दाखवलं असं म्हणू शकतो का? अरे नाही, सुरुवात आहे माझी. मी या पॉडकास्टपासनं लोकांपर्यंत पोहोचणार आहे की आत्ता इकडनं मी सुरुवात करतोय. दिस इज माय बिगिनिंग. मी काही केलेलं नाही आहे. मी चाचपडत तेव्हाही होतो, मी आजही चाचपडतो आहे. आजही मला तीच जिद्द आहे, तेच करून दाखवायचं आहे. आणि फक्त एवढंच साम्य आहे, तेव्हा जेव्हा सुरुवात केली होती तेव्हा जे लहान बाळ आणि त्याची स्वप्न होती, तेच लहान बाळ किंवा तेच मूल माझ्यामध्ये आहे आणि अजूनही तीच स्वप्न आहे. सो आणि असं काही कोणी करून दाखवत नसतं. इट्स अ जर्नी, इट्स अ प्रोसेस. तुम्हाला इथे पोचायचं आहे, ते डेस्टिनेशनला पोचल्यानंतर मग काय? बरेच वेळा मला एव्हरेस्ट पोचायचं आहे. एव्हरेस्ट पोचून बरं पोचला, नंतर काय? यू हॅव टू कम डाऊन. तुम्हाला एव्हरेस्ट पोचल्यानंतर तुम्हाला कुठे दुसरा रस्ता कुठे आहे? यू हॅव टू कम डाऊन. सो रडत कुडत याचे हाल करत याच्या मड्यावर पाय देत देत पुढे वरती यश मिळवण्यापेक्षा एन्जॉय द प्रोसेस.
तो प्रवासच मस्त सुखद करत जा आणि डेस्टिनी शुड नॉट बी युअर एम, दॅट जर्नी शुड बी युअर. त्यामुळे आई कुठे काय करते वॉज माय जर्नी फॉर 5 इयर्स. व्हेरी नाईस, आय एन्जॉयड मी एव्हरी बिट ऑफ इट. म्हणजे ती मी इतकं एन्जॉय केलं. तो निगेटिव्ह झाला असू दे, तो काय झाला असू दे, मला त्या बायकांच्या शिव्या खाण्यामध्येही मला मजा वाटायची. अरे वा वा, तुम्ही बघितली ना सिरियल, तुम्हाला आवडली ना, बरं बाकीचे कॅरेक्टर्स आवडले आणि अनिरुद्धला तुम्ही शिव्या घालता ना, व्हेरी नाईस. माझा उद्देश साध्य झाला, माझी सिरियल पॉप्युलर झाली. आता आय हॅव कम टू राजेश्री प्रोडक्शन्सच्या सिरियलमध्ये आणि ती एक वेगळी जर्नी आहे. तिथं आणखीनच वेगळं विश्व आहे. त्याचा रीच परत अख्ख्या भारतभर आहे, अख्ख्या देशात आणि परदेशात आहे. सो दॅट जर्नी इज व्हेरी ब्युटिफुल. आजही मी तेवढाच पॅशनेटली सेटवर जातो. इकडनं मी आता माझं शूटला जाणार आहे, तर त्याच उत्साहाने जाणार. नाही, हाच उत्साह मला वाटतं की एवढं चिरतरुण असण्याचं पण तेच कारण असावं, कारण नेहमी एक माणूस उत्साही असतो तर त्याला काम करण्याची तरुण असल्याचं कारण म्हणजे याची काय नाही, मी तरुणच आहे. मी काही 15-20 वर्षापूर्वी मी 23 होतो. आता माझं वय वाढलं 24 झालं. काही तसं फार हे झालं नाही. आणि मुळात तरुण, तरुण वगैरे नाही, तो आता आहेच तो तितक्या वयाचा 24 वर्षाचा, त्याला काय करावं. नाही, खरंच मला जर मी या पॉडकास्टमधून काही शिकले असेल ना, तर जसं तुम्ही सुरुवातीला म्हणाला होता आणि शेवटही तुम्ही तसाच केला म्हणू शकते, की त्या गोष्टीबद्दल पॅशन असणं आणि ते फॅसिनेट, म्हणजे अजूनही मला तितकीच ती गोष्ट आवडते. भले आपण कितीही वर्ष ते काम करत असू, पण त्याची आवड असणं मनात ते असायला हवं कायम, म्हणजे ते आनंद देत राहतो माणसाला. काय सांगाल प्रेक्षकांना आणि या इंडस्ट्रीमध्ये येणाऱ्या नवीन तरुणांना तुमच्या अनुभवातून? मी काही सांगणार नाही, मी खूप बडबड करतो. मला असं वाटतं हा पॉडकास्ट बघून प्रेक्षकांनीच आम्हाला सांगावं, हिला सांगावं. हिने आता नवीन सुरुवात केलेली, आता मोजके पॉडकास्ट सुरू केलेले, ती तिचं करिअर सुरू करते. आता तिला तो लांबचा पल्ला गाठायचा आहे. तिने सुरुवात इकडनं केली आहे. कदाचित आपण जे काही वर्षानंतर बघू तर तिला कुठल्या वेगळ्या लेवलवर आपण बघू शकतो. तर पॉडकास्ट आम्ही केलेला आहे, बडबड केलेली आहे, मी माझे अनुभव सांगितले आहेत. तर तुम्ही कॉमेंटमध्ये तुमचे अनुभव सांगा आणि प्रॉपर लिहा, प्रॉपर मनापासून लिहा. नाही आवडलं तर नाही सांगा, मी ॲप्रिशिएट करेन, मी त्याला उत्तर देईन. अश्लील भाषा वापरू नका. फक्त आपल्याला कोणी बघत नाही आहे म्हणून काहीही त्याच्यावर करू नका. आम्हाला काय, आमच्याकडे बटन असतं डिलीटचा, मी तर रिॲक्ट पण करत नाही, मी डिलीट करून टाकतो. तुम्हाला काही सजेशन करायचे असतील, काही त्यातनं काही तुम्ही प्रबोधन घेतलं असेल, किंवा तुम्हाला असं वाटलं की नाही ही गोष्ट यांना माहिती नाही आहे, ही गोष्ट यांना कळायला हवी, ते काही सांगायचं असेल, सजेस्ट करायचं असेल, इंटरॅक्शन करायचं असेल, तर वी बोथ आर ओपन. ती पण उत्तरं देईन, नक्कीच मी पण देईन. तर मी काही सांगणार नाही आहे. तुम्ही सगळे सुजाण आहात, सगळ्यांना सगळं माहिती असतं असं नाही आहे की मला खूप येतं आणि तुम्हाला काही येत नाही. उलट तुम्ही आमचे मायबाप प्रेक्षक आहात. सो यू शुड सपोर्ट अस अँड आम्हाला सामावून घ्या. थँक्यू. थँक्यू.